मार्च 2025 चा क्वेश्चन आहे हा 3 मार्काचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय आहे? इन अ जनरल स्टोअर द प्राइस ऑफ डिफरंट आर्टिकल अँड इट्स डिमांड इज शोन इन द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. फाइंड द मीडियन ऑफ द प्राइसेस. म्हणजे आपल्याला मीडियन फाइंड आउट करायची आहे. आपल्याला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल दिलेला आहे. आता प्राइस इन रुपीज म्हणजे हा कॉलम काय झाला? हा कॉलम झाला क्लास, हे आपल्याला माहिती आहे. आणि नंबर ऑफ आर्टिकल्स म्हणजे हा कॉलम काय झाला? फ्रिक्वेन्सी. म्हणजे आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे आणि आपल्याला क्लास दिलेला आहे. तर ज्यावेळेस आपल्याला मीडियन काढायचा आहे किंवा मोड काढायचा आहे किंवा मीन काढायचा आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा काय करावं लागतं? आपला हा जो क्लास आहे, हा कॉलम जो क्लासचा आहे, हा बघायचा की हा कंटिन्युअस क्लास आहे का नाहीये. आता हा कसा बघणार आपण कंटिन्युअस आहे का नाहीये? तर पहिला क्लास पाहायचा, हा पहिला क्लास आहे, हा दुसरा क्लास आहे. तर पहिला क्लास कुठं संपतो? 20 ला, 20 ला संपतो, बरोबर आहे. लेस दॅन 20 म्हणजे हा 20 ला संपतो. आणि दुसरा क्लास कुठून सुरू होतो? 2040, बरोबर. जर पहिला क्लास जिथं संपतो त्याच नंबर पासून जर दुसरा क्लास सुरू होत असेल तर हा क्लास कसा असतो? कंटिन्युअस असतो. किंवा असं पण पाहू शकतो, कुठलेही दोन क्लास घ्या. समजा आता दुसरा आणि तिसरा घेतला, दुसरा क्लास कुठं संपतोय? 40 ला, आणि तिसरा क्लास कुठं सुरू होतोय? 40 ला सुरू होतोय, बरोबर आहे. तर हा काय म्हणतात? अशा केसमध्ये हा क्लास कसा असतो? कंटिन्युअस असतो. जर आपला क्लास कंटिन्युअस असेल तर आपल्याला काय करायची गरज नाहीये. आणि जर कंटिन्युअस नसता क्लास तर आपल्याला त्याला कंटिन्युअस करावा लागला असता आणि मगच प्रॉब्लेम सोडवावा लागला असता. हे लक्षात ठेवा. आणि माझा एक्सपिरियन्स आहे, जेवढे पण पेपर मी पाहिलेत त्यामध्ये आपल्याला कंटिन्युअस क्लासच येतो. ठीक आहे. ठीक आहे, आता आपण काय करूया? हे इक्वेशन सोडूया, हा प्रॉब्लेम सोडूया. आपल्याला जे मीडियन फाइंड आउट करायचे, आपल्याला दोन कॉलम दिलेले आहेत. आता मीडियन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लागते. तर म्हणजे तिसरा कॉलम लागतो, तो म्हणजे सीएफचा. तर हे आपण आपल्या आन्सर मध्ये काय करायचं? जे आपल्याला दिलेलं आहे ते आधी लिहून घ्यायचा. क्लास जो दिलाय तो लिहिला, परत फ्रिक्वेन्सी जी दिलेली आहे ती लिहिली आणि क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लिहिलेली आहे आपण. ठीक आहे. आता कसं लिहिलंय जर तुम्ही चेक केलं, वर टाकला क्लास आणि खाली जे आपल्याला नाव दिलंय प्राइस इन रुपीज, इथं काय लिहिलेलं? प्राइस इन रुपीज तेच लिहिलं. परत टाकलं फ्रिक्वेन्सी, नंबर ऑफ आर्टिकल्स जे दिलेलं आहे तेच इथं लिहून घेतलेलं आहे, फ्रिक्वेन्सी नंबर ऑफ आर्टिकल. आणि एक नवीन कॉलम तयार केलाय, तो म्हणजे कुठला? क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन. मग आता पहिली स्टेप आपली काय आहे? आपल्याला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढायची आहे. आता क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी काढतात? तर सिंपल क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढायची स्टेप काय असते? जो पहिला रो आहे त्याच्यातली पहिली ही जी व्हॅल्यू आहे ही आहे तशी लिहायची इथं. ठीक आहे. आता बघा, पहिली व्हॅल्यू जी आहे ती मी आहे तशी लिहिली. आणि नंतर काय करायचं? जी व्हॅल्यू आपण लिहिलेली आहे ह्याचं ऍडिशन पुढच्या व्हॅल्यू वर करायचं, फ्रिक्वेन्सी वर करायचं. आता इथं लिहितो मी, ही फ्रिक्वेन्सी आहे, ह्याला आपण सीएफ म्हणतो, म्हणजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. तर पहिली व्हॅल्यू आहे तशी लिहिली. आता ही जी व्हॅल्यू आहे ही कशात ऍड करायची? पुढच्या व्हॅल्यू मध्ये ऍड करायची, फ्रिक्वेन्सी मध्ये. 140 प्लस 100 किती होणार आहे? 240 होणार, बरोबर आहे. आता परत हे जे 240 आलंय ते पुढच्या फ्रिक्वेन्सी मध्ये ऍड करायचं. 240 इन 80 किती होतं? 320 होतं. ते मी इथं लिहून घेतो. परत आता हे जे 320 आले त्याच्या पुढच्या फ्रिक्वेन्सी मध्ये ऍड करायचं. 320 प्लस 60 किती होतं? 380 होतं, ते लिहिलं. परत 380 आलेलं आन्सर ते पुढच्या फ्रिक्वेन्सी मध्ये ऍड करायचं. 380 प्लस 20 किती येतं? 400. आता हे कळालं क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी काढली. तर सगळ्या आता आपल्याला काय करायचं? ही जी फ्रिक्वेन्सीचे जेवढे पण इथं लिहिलेले आहेत, ह्या ज्या सगळ्या फ्रिक्वेन्सी आहेत त्यांचं ऍडिशन करायचं आहे. म्हणजे आपल्याला काय भेटेल? एन भेटेल. एन म्हणजे काय? फ्रिक्वेन्सीचं सगळ्यांचं ऍडिशन. कारण की आपल्याला मीडियन काढताना एन लागतो, त्यामुळे आपल्याला हे सगळ्यांचे ऍडिशन करायचे आहे. आता ही सगळ्यांचे ऍडिशन करूया. 0 प्लस 0, आता जर तुम्ही बघितलं तर ह्या सगळ्यांचे ऍडिशन केल्यानंतर आपल्याला किती भेटेल बघूया. 0 0 0, इथं आता 140 आहे, 140 प्लस 100 किती होईल? 240. आता इथं आहे 140 आहे, 140 प्लस 100 किती होईल? 240. 240 प्लस 80 किती होईल? 320. 320 प्लस 60 किती होईल? 380. आणि 380 प्लस 220 किती होईल? 400. म्हणजे आपला एन काय आला? 400 आला. ठीक आहे. आता आपण काय करायचं? फॉर्म्युला लिहायचा. आता आपल्याला माहिती आहे मीडियन काढायचं, तर मीडियनचा फॉर्म्युला काय आहे? मीडियन इज इक्वल टू एल प्लस ब्रॅकेटमध्ये n/2 मायनस सीएफ अपॉन एफ ब्रॅकेट कम्प्लीट इंटू एच. हा काय झाला? आपला मीडियनचा फॉर्म्युला झाला. आता मीडियनचा फॉर्म्युला झाल्यानंतर आपल्याला काय करायचं? ह्या सगळ्या व्हॅल्यू काढायच्या. सगळ्यात पहिल्यांदा n/2 काढूया. आता n/2 काय असेल? n आपल्याला माहिती आहे, एन किती आपल्याकडे? एन आहे 400, आपण काढलेला आहे. त्याला 2 ने जर डिवाइड केल्यानंतर आपल्याला आन्सर किती भेटेल? 200 भेटेल. ते झालं. आता आपल्याला n/2 भेटल्यानंतर सीएफ काढायचं आहे, म्हणजे कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. एफ काढायचं आहे, एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी. एल म्हणजे लोअर लिमिट, लोअर क्लास लिमिट. आणि एच म्हणजे काय? क्लास इंटरव्हल ऑफ मीडियन क्लास. आता हे सर्व आपल्याला काढायचं आहे. तर हे सगळं कशावर डिपेंडंट आहे? मीडियन क्लासवर डिपेंडंट आहे. तर आपल्याला पहिल्यांदा काय काढावं लागेल? मीडियन क्लास काढावा लागेल. ते बघूया आता मीडियन क्लास कसं काढायचं ते. मीडियन क्लास इथं लिहितो, इक्वल टू
आता इथं आपल्याला n/2 काय आलेला आहे 200. तर काय करायचं, सिंपल कन्सेप्ट काय आहे, कम्युनिटी फ्रिक्वेन्सीचा कॉलम बघायचा, त्यामध्ये असा नंबर बघायचा की जो 200 पेक्षा मोठा आहे. म्हणजे अशी कम्युनिटी फ्रिक्वेन्सी बघायची की जी 200 पेक्षा मोठी आहे. आपला आन्सर काय आहे 200 आहे. तर अशी फ्रिक्वेन्सी की जी 200 पेक्षा मोठी आहे ती बघायची. आता 140 200 पेक्षा मोठी आहे का? नाही, त्यामुळे ही नाही होऊ शकत. 240 200 पेक्षा मोठी आहे का? तर 240 हा 200 पेक्षा मोठा आहे, बरोबर आहे. इथं मी लिहितो वाटलं तर 140 आणि काय येईल 200 येईल. पहिल्यांदा 140 येईल. 140 200 पेक्षा मोठा आहे का? नाहीये. ठीक आहे. परत दुसरं काय 240 आहे आणि 200 240 200 पेक्षा मोठा आहे का? तर आहे. मग इथं जो मोठा नंबर, जी कम्युनिटी फ्रिक्वेन्सी मोठी येईल आपल्याला लगेच, तर त्याला काय करायचं, असा ॲरो करायचा. म्हणजे तो जो रो आहे, ही जी अख्खी रो आहे 240 ची, ही महत्वाची रो आहे आपल्यासाठी. आता हा जो नंबर आलाय आपल्याला 240 कम्युनिटी फ्रिक्वेन्सी आली, ती रो कडे यायचं. त्या रोचा जो क्लास असतो, हा क्लास कुठला आहे 2040, ह्याला आपण काय म्हणतो, मीडियन क्लास म्हणतो. हा क्लास कुठला आहे, मीडियन क्लास. आणि ह्या मीडियन क्लासची फ्रिक्वेन्सी म्हणजे किती 100, ह्याला आपण काय म्हणतो एफ फ्रिक्वेन्सी म्हणतो. आता हा जो मीडियन क्लास आहे त्याच्या मागचा रो बघायचा, त्याच्या मागच्या रोची 140 हा काय असणार आहे, कम्युनिटी फ्रिक्वेन्सी असणार आहे. म्हणजेच काय, मीडियन क्लासच्या मागची जी मीडियन क्लास आहे, मीडियन क्लासच्या मागचा जो रो असतो त्या रोची जी कम्युनिटी फ्रिक्वेन्सी असते ती म्हणजे काय असतं, सीएफ असतं. आता आपल्याला कुठली व्हॅल्यू भेटली, एफ ची व्हॅल्यू भेटली आणि सीएफ ची व्हॅल्यू भेटली, मीडियन क्लास भेटला. आता मीडियन क्लास किती आहे आपला, मीडियन क्लास आहे 2040, ते लिहिलं. परत आपलं काय एफ किती आहे, एफ आपला आहे 100, ते लिहिलं. इथं आता इथं आहे बघा, एफ आपला किती आहे 100, ते लिहिलं. आणि सीएफ आपला किती आहे 140, ते लिहिलं. सीएफ किती आहे आपला 140, सीएफ पण लिहून टाकला आपण, बरोबर आहे. आता हे सगळं लिहिलं नंतर आता आपल्याला काय पाहिजे, एल पाहिजे. आता एल किती येईल, एल म्हणजे काय, मीडियन क्लास बघायचा. हा 20 म्हणजे लोअर क्लास लिमिट आणि 40 म्हणजे अप्पर क्लास लिमिट. तर एल म्हणजेच काय असणार आहे, लोअर क्लास लिमिट म्हणजे 20. आणि एच, एच म्हणजे काय, तर मीडियम क्लास आहे त्यांच्या दोघांमधला डिफरन्स बघायचा, क्लास इंटरव्हल मधला डिफरन्स. आता 40 मोठा नंबर आधी घ्यायचा आणि छोटा नंबर नंतर घ्यायचा. 40 मायनस 20 केल्यानंतर आपला आन्सर काय भेटतं 20. म्हणजे एच ची व्हॅल्यू किती आली, 20 आली. आता आपल्याला सगळ्या व्हॅल्यू भेटल्या, त्या आपण काय करायच्या, आपल्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायच्या. आपला फॉर्म्युला काय, एल, एल ची व्हॅल्यू आपली किती आहे 20, मग इथं लिहायचं 20 प्लस ब्रॅकेट मध्ये. आता n/2 आपण किती काढलाय, n/2 काढलेला आहे 200, तो इथं लिहून घ्यायचा 200 मायनस सीएफ म्हणजे काय, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, ती किती आहे 140, ती लिहून घ्यायची. अपॉन एफ, एफ म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी, ती किती आहे 100, ती लिहून घ्यायची. ब्रॅकेट कम्प्लीट इंटू एच, एच किती आहे, एच हा इथं एच किती आहे 20, ते लिहून घ्यायचं. आता हे सॉल्व्ह करायचं सिंपल. आता हे सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काय काय पाहिजे, पहिल्यांदा हे ब्रॅकेट सॉल्व्ह करूया. 20 हा कसा लिहायचा, प्लस ब्रॅकेट मध्ये 200 मायनस 140 किती येतं 60, आपण किती येईल 100, ब्रॅकेट कम्प्लीट इंटू 20. तर हे पुढे सॉल्व्ह करायचं ते आपण सॉल्व्ह करूया. मी सिंपल लिहितो 20 प्लस, आता इथं वा हा एक 0 आणि हा एक 0 कॅन्सल होईल, मग काय राहील 6/10 राहील. इथं मी लिहितो 6/10 आणि इंटू काय होईल 20 होईल, बरोबर आहे. आता हे सॉल्व्ह करूया. आता हे कसं सिंपल सॉल्व्ह करायचं, हा 20 आहे तसाच प्लस, आता 6 इंटू 20 किती होतं 120, मी इथं लिहितो आणि खाली काय होईल 10. मग हे पुढे सॉल्व्ह करूया. हे 20 आहे तसंच, हे प्लस आहे तसं. आता इथं युनिट प्लेस मध्ये 0, इथं युनिट प्लेस मध्ये 0 हे कॅन्सल करू शकतो. मग इथं काय येईल 12/1 येईल. आता परत 20 प्लस 12/1 म्हणजेच किती 12, म्हणजेच 12 प्लस 20 प्लस 12 किती येतं 32. मग आपला मीडियन काय झाला, मीडियन झाला 32. ठीक आहे, आय होप हे तुम्हाला समजलं असेल. आपला आन्सर काय झालं 32 झाला. आपल्याला मीडियन फाइंड आउट करायचं होतं, तर आपण मीडियन फाइंड आउट केलेलं आहे. हा होता मार्च 2025 चा क्वेश्चन. थँक्यू. मार्च 2023 चा क्वेश्चन पाहूया. हा 3 मार्काचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय आहे, द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल शोज द नंबर ऑफ मँगो ट्री इन ए ग्रो अँड देअर yield ऑफ मँगोज. फाइंड द मीडियन ऑफ द डेटा. म्हणजे आपल्याला काय केलेलं आहे, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल दिलेला आहे आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे, मीडियन फाइंड करायचे. ठीक आहे. आता नंबर ऑफ मँगोज म्हणजे काय आहे, क्लास, आणि नंबर ऑफ ट्रीज म्हणजे काय आहे, फ्रिक्वेन्सी, हे आपल्याला माहिती आहे. नंबर ऑफ ट्री म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी. तर सगळ्यात पहिली स्टेप काय असते, आपला जो हा डेटा आहे
क्लास आहे हा कंटिन्युअस आहे का नाही तो चेक करायचा. तर तो कसा चेक करायचा असतो, आपल्याला माहिती आहे हा पहिला क्लास आहे, हा दुसरा क्लास आहे. तर काय बघायचं की पहिला क्लास ज्या नंबरनी संपतो त्याच नंबरनी दुसरा क्लास सुरू झाला पाहिजे. जर तसं असेल तर आपण काय म्हणतो आपला क्लास कंटिन्युअस आहे. तर ते चेक करूया. पहिला क्लास सुरू होतो 50नी, संपतो कुठं 100नी, आणि दुसरा क्लास कुठून सुरू होतो 100नी. म्हणजे जिथं पहिला क्लास संपतो त्याच नंबरनी काय होतं दुसरा क्लास सुरू होतोय. बरोबर आहे, 100नी संपतो आणि दुसरा क्लास पहिला क्लास 100नी संपतो आणि दुसरा क्लास 100नी सुरू होतो. त्यामुळे आपला डेटा कसा आहे कंटिन्युअस डेटा आहे. आपला डेटा कंटिन्युअस असल्यामुळे आपल्याला काय करायची गरज नाहीये. जर नसतं तर आपल्याला काय करावं लागलं असतं, ह्या क्लास डेटाला आपल्याला कंटिन्युअस करावा लागला असता आणि मगच आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागला असता. आता तरी आपला हा डेटा कंटिन्युअस आहे त्यामुळे आपल्याला काय करायची गरज नाही. सिंपल आपण काय करायचं, जे आपला आन्सर आहे त्यामध्ये हे दोन कॉलम काढायचे. ते इथं मी काढलेले आहेत. क्लास म्हणजे काय नंबर ऑफ मँगोज, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय नंबर ऑफ ट्री, आणि जो टेबल दिलाय तो हाय तसा लिहून घेतला आणि एक एक्स्ट्रा कॉलम केला तो म्हणजे काय क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन, कारण की आपल्याला मीडियन काढायची. आता आपल्याला काय करायला लागेल, इथं फ्रिक्वेन्सी म्हणजे काय एफ, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन म्हणजे काय सीएफ. आता आपल्याला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढायची आहे ती कशी काढतात, जो पहिली फ्रिक्वेन्सी आहे ही आहे तशी आपण काय करतो, ही जी फ्रिक्वेन्सी आहे तशी आपण इथं लिहून घेतो. ही किती आहे 33. मग आपण काय करतो, ही जी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे ही पुढच्या फ्रिक्वेन्सी मध्ये ऍड करतो. म्हणजे ही 33चं ऍडिशन कशावर करणार आहे 30 वर. आता 30 प्लस 33 किती होणार आहे 63. आता परत हे 63चं ऍडिशन कशावर करायचं पुढच्या फ्रिक्वेन्सीवर करायचं. 63 प्लस 90 किती होणार आहे 153. परत 153चं ऍडिशन कशावर करायचं 80 वर करायचं. 153 प्लस 80 किती होणार आहे 223, नाही 233 होईल. बरोबर आहे, ठीक आहे. आता मग 233 झाल्यानंतर 233 प्लस परत ह्या 233चं ऍडिशन कशावर करायचं पुढच्या फ्रिक्वेन्सीवर म्हणजे 17 वर. म्हणजे इथे किती होतं 250 होतं. म्हणजे आपली टोटल किती आली 250 आली. ठीक आहे, आता हे झालं पहिली स्टेप. आता दुसरी स्टेप काय करायचं, फ्रिक्वेन्सी ही जी फ्रिक्वेन्सी ह्या सगळ्यांची ऍडिशन करायची. आता ही ऑलरेडी आपण केलेली आहे ती किती आली 250 आलेली आहे. मग ह्याला आपण काय म्हणतो एन किंवा समेशन एफ आय पण म्हणतो. पण आता सिंपल आपल्याला काय आपण लिहूया एन, कारण की आपल्याला हा आपल्या मीडियन काढताना लागणार आहे. आता ह्या सगळ्यांना जर आपण ऍड केलं तर आपल्याला किती भेटतंय 250 भेटतंय. ते ऑलरेडी आपण इथं काढलेलं आहे. हा 250 म्हणजेच काय, ह्या सर्व फ्रिक्वेन्सीची ऍडिशन ती आपण इथं लिहिली. आता नंतर आपल्याला काय काढायचं आहे मीडियन काढायचं आहे. तर मग आपण काय करायचं मीडियनचा फॉर्म्युला लिहायचा. तर मीडियनचा फॉर्म्युला आधी आपण लिहून घेऊया. मीडियनचा फॉर्म्युला कसा आहे, मीडियन इज इक्वल टू एल प्लस ब्रॅकेटमध्ये एन अपॉन 2 मायनस सी एफ अपॉन एफ ब्रॅकेट कम्प्लीट इंटू एच. हा काय झाला आपला मीडियनचा फॉर्म्युला झाला. आता मीडियनचा फॉर्म्युला झाल्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. आता सगळ्यात पहिल्यांदा n/2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. n/2 म्हणजे काय, तर n आपला किती आहे 250. आता 250 ला 2 ने जर डिवाइड केल्यानंतर आपल्याला काय भेटेल 125 भेटेल. म्हणजे n किती आला n/2 किती आला 125. आता मग आपल्याला बाकीच्या n/2 आल्यानंतर आपल्याला बाकीच्या व्हॅल्यू काढायच्या. सीएफ काढायची म्हणजे कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी एल म्हणजे काय लोअर लिमिट आणि एच म्हणजे काय क्लास इंटरव्हल. आता हे सगळं काढायचं असलं तर हे कशावर डिपेंडंट आहे मीडियन क्लासवर डिपेंडंट आहे. तर आपल्याला काय काढावं लागेल आधी मीडियन क्लास काढावा लागेल. त्यामुळे आपण इथं लिहूया मीडियन क्लास. आता आपला मीडियन क्लास काय आहे तो पाहूया. मीडियन क्लास कसा शोधायचा, आता हा नंबर काय n/2 काय आहे 125. तर हा 125 आपण घ्यायचा नंबर आणि क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये यायचं आणि बघायचं की 125 अशी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघायची की जी 125 पेक्षा मोठी आहे. ठीक आहे, आता आपला n/2 काय आलेला आहे n/2 आलेला आहे 125. तर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी अशी बघायची की जी 125 पेक्षा मोठी आहे. तर लाईनीने जायचं 1 2 3 4 असं जायचं. पहिलं बघायचं 33 125 पेक्षा मोठी आहे का नाहीये हे सोडून द्यायची. 63 125 पेक्षा मोठी आहे का नाहीये ही सोडून द्यायची. 153 125 पेक्षा मोठी आहे का आहे. 153 काय आहे 125 पेक्षा मोठी आहे. आता हिथं आपल्याला काय भेटली ही कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 125 पेक्षा मोठी आहे ना, तर ह्याला आपला एक असा ऍरो करून घ्या. ठीक आहे, तर ही जी रो आहे ही रो खूप महत्वाची आपली. 153 ची ही जो रो आहे त्याचा जो क्लास आहे म्हणजे काय झाला 150 200 हा झाला आपला मीडियन क्लास. म्हणजे थोडक्यात आपला आन्सर काय येणार आहे ह्या ह्यांच्यामध्येच येणार 115 200 मध्येच आपलं मीडियन आन्सर येणार आहे. आता हा जो मीडियन क्लास आहे त्याची जी फ्रिक्वेन्सी असते म्हणजे 90 ही झाली एफ. बरोबर, हे कळालं मीडियन क्लास कळाला, फ्रिक्वेन्सी कळाली. आता आपल्याला सीएफ पाहिजे. तर हे जे हा जो मीडियन क्लासचा जो रो आहे त्याच्या मागचा रो घ्यायचा. मीडियन क्लासचा रो हा आहे, त्याच्या मागचा रो कोणता आहे, आता मी नंबर टाकतो म्हणजे आपल्याला कळेल. 1 2 3 मिडियम क्लासचा रो कोणता आहे, थर्ड हा रो हा मिडियम क्लासचा आहे.
त्याचा मागचा रो कोणता आहे? सेकंड. ही जी रो आहे त्याची जी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे म्हणजे 63, ह्याला काय म्हणतात? सीएफ म्हणतात. कसं काढलं? जो मीडियन क्लास आहे त्याच्या मागचा रो घ्यायचा, त्या मागच्या रोची जी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असती ती म्हणजे काय असती? सीएफ असतो आपला. म्हणजे आपल्याला काय भेटलं? फ्रिक्वेन्सी भेटली, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी भेटली, मीडियन क्लास भेटला. ते लिहून घेऊया. मीडियन क्लास काय 150 200 आहे, ते आपल्या इथं लिहून घेऊया. मीडियन क्लास आपला काय 150 आहे आणि 200 आहे, तो लिहिला. ही रेंज आहे, सॉरी हे असं रेंज आहे. ठीक आहे. आता आपला फ्रिक्वेन्सी काय आहे? फ्रिक्वेन्सी 90. सीएफ कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती आहे? 63. इथं लिहूया. फ्रिक्वेन्सी आपली किती आहे? 90. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती आहे? 63. ते लिहिलं. आता आपल्याला एल पाहिजे. एल म्हणजेच काय? लोअर क्लास लिमिट. तर लोअर क्लास लिमिट म्हणजे काय? मिडियम क्लास मध्ये यायचं. हा जो 150 आहे हा काय? लोअर क्लास लिमिट आहे आणि 200 काय? अप्पर क्लास लिमिट. तर आपल्याला एल पाहिजे असतो, तो एल लिहिला. नंतर एच. एच म्हणजे काय करायचं? क्लास लिमिट, क्लास इंटरवल आहे त्याचा डिफरन्स. म्हणजे मिडल क्लास काय आपला 150 आणि 200 म्हणजे या दोघांचा डिफरन्स किती आहे? म्हणजे 200 मधून 150 म्हणजे मोठ्या नंबर मधून छोटा नंबर मायनस करायचा. जो आन्सर येईल तो आपला काय असेल? एच असेल. म्हणजे किती आलं? 50 आलं. 200 मायनस 150 म्हणजे काय? 50. एचची व्हॅल्यू आली 50. आता ह्या ज्या सगळ्या व्हॅल्यू काढल्या त्या सिंपल आपल्या फॉर्म्युलामध्ये टाकायच्या. आता आपला फॉर्म्युला मीडियनचा त्यात टाकूचा. एल किती आहे आपला? एल आहे 150. तो इथं लिहिला 150 प्लस n/2 किती आहे? 125. ते लिहिलं 125. आता हे ब्रॅकेट आहे तर ब्रॅकेट लिहूया. मायनस सीएफ किती आहे? 63. ते पण लिहिलं. 63 लिहिल्यानंतर एफ किती आहे? फ्रिक्वेन्सी किती आहे आपली? फ्रिक्वेन्सी आपली आहे 90. बरोबर आहे. फ्रिक्वेन्सी इथं लिहिली 90. आता इंटू एच किती आहे? एच आपला आहे 50. ठीक आहे. आता हे सॉल्व्ह करूया. सगळ्यात पहिल्यांदा हे ब्रॅकेट सॉल्व्ह करूया. 150 हा आहे तसाच लिहायचा प्लस आता 125 मायनस 63. आता 5 मधून 6 गेल्यानंतर आता 2. पण 12 मधून 6 गेल्यानंतर आता 6 म्हणजे इथं किती येतील? 62 येतील आणि अपॉन 90 येईल. बरोबर आहे. इंटू 50. आता हे थोडस परत व्यवस्थित लिहून घेतो. आता 150 आहे. आता इथं काय करू शकतो? 62 इंटू 50 करू शकतो. 62 इंटू 50 केल्यानंतर आपल्याला किती भेटेल ते बघूया. आता सिंपल 62 इंटू 5 करूया आणि नंतर 0 ऍड करायचा. 5 2 चा किती? 10. 1 कॅर घेतो. 5 6 चा किती? 30 आणि 1 31 म्हणजे 310 आला. हा 0 म्हणजे 3100 आला. डिवायडेड बाय किती येईल? 90. म्हणजे काय केलं? 62 इंटू 50 केला, 3100 आला. डिवायडेड बाय काय केलं? 90 केलं. आता हे सॉल्व्ह करूया. आता हे 150 आहे तसंच आहे, हे प्लस आहे तसंच आहे. आता हा 90 आहे. आता युनिट प्लेस मध्ये, आता न्यूमरेटर मध्ये युनिट प्लेस मध्ये 0 आहे, डिनॉमिनेटर मध्ये युनिट प्लेस मध्ये 0 आहे. मग हे आपण असं कॅन्सल करू शकतो. मग इथं काय राहील? 310 अपॉन 9 राहील. आता आपण काय करूया? ह्या दोघांचे डिव्हिजन करू. आता आपण काय करू शकतो? 310 ला 9 ने डिवाइड करू शकतो. तर ते करूया. 310 डिवायडेड बाय 9. आता 9 9 3 चा किती होतं? 9 3 चा 27, 9 4 चा 36 म्हणजे मोठा होईल. मग 9 3 चा काय करूया? 27 घेऊया. आता 31 मधून 27 गेल्यानंतर किती राहतात? 4 आणि हा 0 आहे तसाच. मग 9 4 चा किती? 36. 9 4 चा 36. आता 40 मधून 36 गेल्यानंतर आपल्याला काय भेटेल? 4 भेटेल. ठीक आहे. आता इथं 34 आहे, खाली 4 आहे. तर आपण काय करू शकतो? इथं पॉईंट दिला की आपण इथं 0 लिहू शकतो. मग परत 9 4 चा किती? 36 मायनस परत काय येईल? 4 येईल. मग परत हे रिपीट होत जाईल. इथं 40 आलं, इथं 40 आलं. आता हे काय होईल? 0 आपण इथं 0 देणार, परत आन्सर काढणार, परत 4 येणार. हे काय होतं? रिपीट होतं. मग इथपर्यंतच थांबायचं. आपला आन्सर काय येईल? 34.4. मग इथं काय लिहायचं? 150 प्लस 34.4 आहे. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं? 150 प्लस 34.4 करायचं. तर आधी जे होल नंबर आहेत 150 आणि 34 चं ऍडिशन करायचं. 150 प्लस 34 चं ऍडिशन केल्यानंतर आपल्याला काय भेटतं? 184 भेटतं. आणि हा जो पॉईंट राहिलेला आहे तसा देऊन टाकायचा, 0.4. मग आपलं आन्सर काय आलं? मीडियन काय आलं आपलं मीडियन आलं 184.4. आता जर बघितलं आपलं क्लास, मीडियन क्लास काय होता? मीडियन क्लास होता आय थिंक, मीडियन क्लास काय होता आपला? 150 आणि 200. बरोबर आहे. आपला मीडियन क्लास काय होता? 150 आणि 200 आणि बरोबर आपला आन्सर त्यांच्यामध्येच आलेला आहे. म्हणजे हे बरोबर आहे. ठीक आहे. हा होता कोणता? मार्च 2023 चा क्वेश्चन. मार्च 2022 चा क्वेश्चन पाहूया. हा 3 मार्काचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय आहे? ए मिल्क सेंटर सोल्ड मिल्क टू 50 कस्टमर्स. द टेबल बिलो गिवन द नंबर ऑफ कस्टमर्स अँड द मिल्क दे परचेस्ड. फाइंड द मीन ऑफ द मिल्क सोल्ड युजिंग डायरेक्ट मेथड. आता आपल्याला काय काढायचं आहे? मीन काढायचं आहे.
आता मीन काढण्याचे 3 प्रकार आहेत. एक तर आपण डायरेक्ट मेथड वापरू शकतो, किंवा एक तर मीन मेथड वापरू शकतो, किंवा स्टेप डिव्हिएशन मेथड वापरू शकतो. ठीक आहे, अशा 3 मेथड्सनी आपण मीन काढू शकतो. पण आपल्याला इथं मेन्शन केलेलं आहे कोणती मेथड वापरायची, डायरेक्ट मेथड. ही सगळ्यात सोपी मेथड आहे काय करायचं, मीन काढण्याची. ठीक आहे, आता ते जर आपल्याला डायरेक्ट मेथडनी काढायचं असेल मीन, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, 4 कॉलम्स काढावे लागतील. पहिल्यांदा काय काढावं लागेल, क्लास. आता हा मिल्क सोल्ड म्हणजे काय असतं, क्लास. तो लिहिला क्लासमध्ये, आपल्या आन्सरमध्ये ते सगळं लिहून घेतलं. परत आपल्याला काय करावं लागतं, क्लास मार्क लिहावा लागतो. क्लास मार्क म्हणजे काय, XI. परत फ्रिक्वेन्सी लिहावी लागते, नंबर ऑफ कस्टमर्स. आता इथं आपल्याला फ्रिक्वेन्सी पण दिलेली आहे, क्लास मार्क आणि फ्रिक्वेन्सी आपल्याला दिलेली असते, ती आपण लिहायची. आणि 2 कॉलम एक्स्ट्रा लागतात, ते कोणते, क्लास आणि क्लास मार्क इंटू फ्रिक्वेन्सी. क्लास मार्क म्हणजे XI, फ्रिक्वेन्सी म्हणजे FI. आणि शेवट म्हणजे काय, क्लास मार्क इंटू फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, XI मल्टिप्लाइड बाय FI. ठीक आहे, हे आपल्याला तयार करावं लागतं. आता हा कॉलम तयार करण्यापूर्वी सगळ्यात पहिली स्टेप काय असते, पहिली स्टेप बघायची की आपला जो डेटा आहे, आपला जो क्लास आहे, क्लास कोणता आहे, मिल्क सोल्ड, बरोबर आहे. हा कंटिन्युअस आहे का नाही हा चेक करायचा. तर तो कसा चेक करायचा, पहिला क्लास आहे हा दुसरा क्लास आहे, पहिला क्लास घ्यायचा. पहिला क्लास काय, 1 2. आता पहिला क्लास कुठं संपतो, 2 ला संपतो. तर त्याच नंबर पासून आपला दुसरा क्लास सुरू होतो का, दुसरा क्लास काय आपला 2 3. तर पहिला क्लास कुठं संपतो, पहिला क्लास 2 ला संपतो, आणि त्याच नंबर पासून आपला काय होतोय, दुसरा क्लास सुरू होतोय, म्हणजे दोन्ही सुरू होतोय. तर याचा अर्थ काय आहे, आपला डेटा कसा आहे, कंटिन्युअस आहे. कंटिन्युअस डेटाची डेफिनेशन कशी असते, पहिला क्लास जिथं संपतो त्याच नंबरनी दुसरा क्लास सुरू होतो. जर असं असेल तर आपला डेटा कसा कंटिन्युअस आहे. इथं पण बघू शकतो, दोन्ही संपतोय आणि दुसरा क्लास दोन्ही सुरू होतोय. त्यामुळे आपला डेटा काय झाला, कंटिन्युअस झाला. त्यामुळे आपल्याला काय करायची गरज नाहीये, आपण हा डेटा वापरू शकतो प्रॉब्लेम सोडवण्यासाठी. आता हे तर आपण सगळं लिहून घेतलं. आता लिहिल्यानंतर आपल्याला टेबल क्रिएट केला. आता आपल्याला काय करायचंय, क्लास मार्क काढायचा आहे, आणि क्लास मार्क इंटू फ्रिक्वेन्सी ह्या सगळ्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. आता क्लास मार्क काढणं खूप सोपं असतं. क्लास मार्क कसा काढायचा, जो आपल्याला क्लास दिलेला आहे, काय दिलाय, 1 आणि 2. तर ह्या 1 आणि 2 ची ऍडिशन करायची, आणि त्यांना काय करायचं, 2 ने डिवाइड करायचं. 1 + 2 किती येतात, 3. आपण काय येईल, 2. आता 3 ला जर 2 ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला आन्सर काय भेटेल, 1.5. कारण की 3 चा अर्थ काय असतं, 1.5 असतं. ठीक आहे, तर तसंच 2 आणि 3 आहे, तिथं काय 2 आणि 3 आहे. 2 + 3 केल्यानंतर काय, तो 5. 5 ला 2 ने डिवाइड केल्यानंतर काय येईल, 2.5 येईल. पुढचं 3 आणि 4 आहे, 3 आणि 4, 3 + 4 केल्यानंतर काय येईल, 7. 7 ला 2 ने डिवाइड केल्यानंतर काय येईल, 3.5. म्हणजे 7 चा अर्ध किती, 3.5. तर 4 आणि 5 आहे, आणि 4 + 5 म्हणजे किती, 9. 9 ला 2 ने डिवाइड केल्यानंतर काय येईल, 4.5 येईल. आता पुढचं 5 आणि 6 आहे, 5 + 6 म्हणजे 11. 11 ला 2 ने डिवाइड केल्यानंतर काय येईल, 5.5. जर तुम्ही इथं बघितलं काय येईल, 1 2 3 4, आणि पॉईंट मध्ये काय येईल, 5 5 5 येईल. ठीक आहे, हा झाला XI. आता आपल्याला पुढे काय करायचं आहे, क्लास मार्क इंटू फ्रिक्वेन्सी म्हणजे XI इंटू FI. म्हणजे ह्या दोघांचं काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर हे मल्टिप्लिकेशन करून घेऊया, आपण करूया. आता सिंपल काय करायचं, पॉईंटला थोडं बाजूला ठेवा. आपण काय करायचं, 1.5 च्या ऐवजी काय घ्यायचं, 15 घ्यायचं. पॉईंटला मी काय घ्यायचं, थोडं बाजूला ठेवलं, तो आपण नंतर देऊया. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन कसं करणार आहे, 7 चं मल्टिप्लिकेशन 5 वर करायचं. 7 5 किती येतं, 35 येतं, म्हणजे 3 कॅरी आणि 5 येईल. मग या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, मग ऍडिशन करायची. 5 इंटू 1 किती, 5, आणि 1 इंटू 7 किती, 7. 5 + 7 किती येतं, 5 + 7 येईल 12. 12 + 3 किती येणार, हा आपला कॅरी होता तो 3, म्हणजे 15. परत काय येईल, 5 इथं, आणि कॅरी परत काय येईल, 1 येईल. मग आता इथं काय होता, इथं 1 होता, ह्या 1 चं परत ह्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचं. 1 इंटू 1 किती, 1, आणि हा जो कॅरी 1 आहे, मग इथं किती येईल, 2. म्हणजे 255 आपला आन्सर आलं. पण आपला पॉईंट कसा होता, आपला होता 1.5 होतं, बरोबर आहे. तर इथं पॉईंट कुठे आहे, एक डिजिट सोडून पॉईंट आहे. मग आपला 255 आहे, तर 255 ला काय करायचं, एक डिजिट सोडायचा आणि मग पॉईंट द्यायचा. मग आपल्याला किती येतं, 25.5 येतं. मग इथं लिहिताना कसं लिहिणार, 25.5 लिहायचं. हे झालं. आता पुढचं बघूया. पुढचं काय आहे, 2.5 चं कशामध्ये मल्टिप्लिकेशन करायचं, 13 वर करायचं. म्हणजे काय, 25 चं मल्टिप्लिकेशन कशावर करायचं, 13 वर करायचं. हे पण आपण करून घेऊया. तर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 5 3 चा किती, 15, कॅरी 1, आणि 5 खाली लिहिला. मग ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून ऍडिशन करायची. 3 2 जा 6, बरोबर, प्लस 5 इंटू 1 किती, 5 इंटू 1 म्हणजेच 5. त्या 6 + 5 किती येतं, 6 + 5 येतं 11. 11 + 1 हा कॅरी किती येणार आहे, 12. म्हणजे इथे लिहिणार 2, आणि कॅरी आला 1. परत 2 इंटू 1 करायचं. 2 इंटू 1 किती येतं, 2, आणि हा कॅरी 1 म्हणजे 3. म्हणजे इथे किती येईल, 325 येईल. तर 325 आला. पण आपल्याकडे काय होतं, 2.5 होता, बरोबर आहे. पॉईंट कुठे होता, 5 ला एक डिजिट नंतर पॉईंट होता. तसंच 5 नंतर काय द्यायचं, एक डिजिट सोडायचा आणि मग पॉईंट द्यायचा. आपला आन्सर काय येईल, 32.5 येईल. मग इथं काय लिहिणार आपण, 32.5. आता पुढचा नंबर काय, 3.5 इंटू 10 आहे. मग आपण काय करायचं, पॉईंटला बाजूला ठेवायचं, 35 इंटू 10 करायचं. 35 इंटू 10 किती येतं, 350. पण आपल्या इथं आन्सरला काय होतं, 3.5 होतं. म्हणजे एक नंबर सोडून पॉईंट होता, म्हणजे एक डिजिट सोडून पॉईंट होता, म्हणून एक डिजिट सोडायचा म्हणजे 0, आणि मग काय करायचं, पॉईंट द्यायचा. मग आपला आन्सर काय येईल, 35.0 येईल. इथं काय येईल, 35.0. आता पुढचं बघूया. पुढचं काय आहे, 4.5 इंटू काय करायचं, 7 करायचं. म्हणजे 45 इंटू आपल्याला काय करायला लागेल, 7 करायला लागेल. ते करूया. 7 5 किती येतं, 35 येतं, बरोबर. 3 कॅरी, 7 इंटू 4 28. 28 + 3 31, म्हणजे 315 येतं.
पण पॉईंट कसा आहे आपला आपलं आपण काय होतं 4.5 होतं आपलं, म्हणजे एक डिजिट सोडून पॉईंट होता. तसं 315 आहे, तर एक डिजिट सोडून आपण काय द्यायचा, पॉईंट द्यायचा. म्हणजे आपला आन्सर काय येईल 31.5. 31.5 ते झालं. आता पुढचं पाहूया. पुढचं काय 5.5 इंटू 3 आहे, म्हणजे 55 इंटू आपल्याला काय करायचं 3 करायचं. 55 इंटू 3 काय येईल, 5 3 चा किती 15, कॅरी 1, 5 3 चा किती 15 आणि कॅरी 1 तो होऊन काय होईल 16 होईल. मग आपल्याला पॉईंट कुठे द्यावा लागेल 16.5, कारण की एक डिजिट सोडून पॉईंट होता. मग इथं आन्सर काय येईल 16.5. ठीक आहे. आता हे काय झालं आपलं एक्स इंटू एफ आय आपण काढलेलं आहे. आता आपल्या मीनचा फॉर्म्युला काय असतो, मीन इज इक्वल टू समेशन एक्स आय एफ आय अपॉन एन. एन म्हणजेच काय समेशन एफ आय, बरोबर आहे. एन म्हणजे काय असतो, एन इज इक्वल टू समेशन एफ आय इज इक्वल टू ही जी सगळी फ्रिक्वेन्सी ह्यांची ऍडिशन. मग आपल्याला काय करायला लागेल, ह्यांच्या सगळ्यांची ऍडिशन करावी लागेल. ह्यांच्या सगळ्यांची ऍडिशन किती होईल ते बघूया. आता इथे बघा 17 प्लस 17 आहे, 17 प्लस 13 केल्यानंतर आपल्याला काय भेटतं 30. 30 प्लस 10 केल्यानंतर 40, 40 प्लस 7 केल्यानंतर 47, 47 प्लस 3 केल्यानंतर किती येतं 50. मग एन किती येईल 50 येईल. बरं आता आपल्याला ह्यांची ऍडिशन करावी लागेल. ही म्हणजे काय समेशन एक्स आय एफ आय ची ऍडिशन करावी लागेल. तर आपल्याला ऍडिशन करायचे. तर 5 प्लस 5 10, 10 प्लस 0 10, 10 प्लस 5 15, 15 प्लस 5 20. मग इथं 0 येईल आणि कॅरी काय होईल 2. आता हा जो पॉईंट आहे तो मी बरोबर इथं पॉईंट देणार. परत आता हेच 5 प्लस 2 किती 7, 7 प्लस 2 किती 9, 9 प्लस 5 किती 14, 14 प्लस 1 किती 15, 15 प्लस 6 किती 21. मग 1 येईल. परत काय येईल कॅरी 2 येईल. परत 2 प्लस 2 4, 4 प्लस 3 7, 7 प्लस 3 10, 10 प्लस 3 13, 13 प्लस 1 40. म्हणजे आपला एक्स आय एफ आय काय येतोय 141.0, म्हणजे 141 येतो, बरोबर आहे. मग ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाका एक्स आय एफ आय काय आहे 141 आणि एफ आय काय आहे 50. आता याला आपण काय करू शकतो, डिव्हिजन करू शकतो. 141 आणि 50. आता 53 चा किती येतं 150 येतं. मग आपण 52 चा घेऊ शकतो आपण, कारण की 140 ना. 52 चा काय येईल 100. आता 140 मधून 141 मधून 100 केल्यानंतर आपल्याला किती भेटेल 41च भेटेल. आता 41 भेटेल. इथं जर तुम्ही चेक केलं तर 41 आणि 50 हा मोठा नंबर आहे आणि 41 लहान आहे. मग आपण काय करायचं पॉईंट द्यायचा. इथं पॉईंट दिल्यामुळे इथं काय द्यावं लागेल 0. आता 15 8 चा किती होईल 8 5 चा 40 येतं, बरोबर. 15 8 चा किती होईल 400. मग इथं आपण 8 घ्यायचा आणि इथं काय येईल 400. मग 410 मायनस 400 मध्ये इथं काय राहील फक्त 10 राहील. आता पॉईंट दिलाय आपण, पॉईंट दिल्यानंतर मग आता आपल्याला काय करायचंय इथं आपण पाहिजे तेवढे 0 घेऊ शकतो. मग इथं एक 0 घेतला. मग काय होईल 15 कितीचा 15 2 चा 100, म्हणजे इथं आन्सर काय येईल 0 येईल. म्हणजे आपला आन्सर काय आलं 2.82 आलं. मग इथं काय लिहिणार आपलं 2.82 लिटर्स. आपला मीन काय आला 2.82 लिटर्स आला. आता लिटर्स का लिहिलं मी, कारण की जर आपला क्लास बघितला तर तो कशामध्ये लिटर्स मध्ये. आपला मीन काय आला 2.82 लिटर्स, बरोबर आहे. तर हे कोणतं होतं मार्च 2022 च्या क्वेश्चनचा आन्सर होता. मार्च 2024 चा क्वेश्चन पाहूया. हा 2 मार्काचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय आहे, द फॉलोइंग टेबल शोज क्लासिफिकेशन ऑफ नंबर ऑफ वर्कर्स अँड नंबर ऑफ आवर्स दे वर्क इन सॉफ्टवेअर कंपनी. प्रिपेअर लेस दॅन अपर लिमिट टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. फक्त आपल्याला काय करायचंय क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फाइंड आउट करायचंय. आपल्याला काय दिलेलं आहे नंबर ऑफ आवर्स डेली, वर्कर किती काम करतो ते, आणि नंबर ऑफ वर्कर्स किती आहेत ते. हे सगळं आपल्याला टेबलमध्ये दिलेलं. आपल्याला सिंपल क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची आहे. म्हणजे आता हा नंबर ऑफ आवर्स म्हणजे काय क्लास, बरोबर आहे. हा काय असतो नंबर ऑफ आवर्स काय क्लास आहे, नंबर ऑफ वर्कर्स काय फ्रिक्वेन्सी आहे. तीच फक्त आपण काय घेतलं हाय तसं लिहून घेतलं आणि क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढायची आहे. त्यामुळे इथं काय लिहिलं क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी काढायची सिंपल असते. आता हा जी पहिली जी आहे फ्रिक्वेन्सी 150 ही आपल्याला काय करायची हाय तशी लिहून घ्यायची. ही आहे तशी लिहिली. मग ही जी पहिली फ्रिक्वेन्सी आली क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आली ती काय करायची आपण ह्या फ्रिक्वेन्सीशी ऍड करायची. 150 प्लस 500 किती येतं 650 येतं. परत 650 काय करायचं 300 वर ऍड करायची. मग आपल्याला किती इथे 950 येतं. पण हा 950 आपण काय करणार आहे 50 वर ऍड करणार आहे. मग आपल्याला इथं किती येईल 1000 येईल. तर हा एवढंच आहे. आपल्याला फक्त क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज काढायची होती ती आपण काढलेली आहे. आणि हा कुठला होता मार्च 2024 चा क्वेश्चन होता. जुलै 2024 चा क्वेश्चन बघूया. हा 3 मार्काचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन असा आहे, द फॉलोइंग टेबल द टोल in rupees paid from 6 a.m. to 6 p.m. by driver and the number of vehicle is shown. Find the mean of the toll by assume mean method. आता आपल्याला काय केलेलं आहे आपल्याला टेबल दिलेला आहे. ह्या टेबलमध्ये काय केलेलं आहे टोल आणि व्हेकल्सचा डेटा दिलेला आहे आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे मीन फाइंड आउट करायचं आहे.
आणि कुठली मेथड वापरायची, ऍझ्युम मीन मेथड वापरायची. आता आपल्याला माहिती आहे मीन 3 प्रकारे काढू शकतो, एक तर डायरेक्ट मेथडनी काढू शकतो किंवा ऍझ्युम मेथडनी काढू शकतो, ऍझ्युम मीन मेथडनी काढू शकतो किंवा स्टेप डिव्हिएशन मेथडनी काढू शकतो. पण इथं स्पेसिफिकली आपल्याला काय दिलेलं आहे, ऍझ्युम मीन मेथड दिलेली आहे, ह्याने आपण काढायचंय. आता टोल म्हणजे काय असते, क्लास, आणि नंबर ऑफ व्हेकल म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी. आता आपण काय करूया, सोल्युशन लिहूया. आपण पहिल्यांदा असा टेबल क्रिएट करून घ्यायचा. पहिला लिहायचा क्लास, क्लास म्हणजे काय, आपलं ही जी पहिला कॉलम आहे हा सगळा आहे तसा लिहून घ्यायचा. परत काय लिहायचं, क्लास मार्क म्हणजे एक्स आय. नंतर लिहायचं डेव्हिएशन, डेव्हिएशन म्हणजे काय, डी आय इज इक्वल टू एक्स आय मायनस ए. परत लिहायचा फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, आपला हा जो दुसरा कॉलम आहे जो दिलेला आहे तो लिहायचा, सगळा आहे तसा लिहून घ्यायचा. आणि नंतर काय लिहायचं, फ्रिक्वेन्सी इंटू डेव्हिएशन म्हणजे एफ आय इंटू डी आय. हा एफ आय इंटू डी आय काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा आपण काय करूया, क्लास मार्क फाइंड आउट करूया. आता क्लास मार्क कसा फाइंड आउट करतात, तर पहिला क्लास इंटरवल काय आहे, 300 400. ह्या दोघांचं ऍडिशन करायचं, ह्यांना दोन्ही डिवाइड करायचं, ते आपण करूया. 300 आहे पहिला जो क्लास आहे, त्याचा इंटरवल काय आहे, 300 हायफन 400 आहे, बरोबर आहे. पहिला इंटरवल काय आहे, 300 400, त्यामुळे 300 प्लस 400 अपॉन 2. मग 300 प्लस 400 किती येतं, 700 अपॉन 2. तर 700 ला 2 डिवाइड केल्यावर तुम्हाला काय भेटेल, 350 भेटेल. म्हणजे पहिलं काय येईल, पहिलं जर इंटरवल पाहिला, पहिला क्लास मार्क काय येईल, 350. आता तसंच आहे, 400 प्लस 500 म्हणजे 900, त्याला दोन्ही डिवाइड केल्यानंतर आपल्याला काय भेटेल, 450. तिसरं कसं आहे, आता इथं 500 प्लस 600 म्हणजे 1100, त्याला 2 ने डिवाइड केल्यावर आपल्याला काय भेटेल, 550. तर इथं सिंपल बघा, 500 मध्ये 50 केलं तर 550 होतं, तसंच 400 मध्ये 50 केलं तर 450. तसं 600 प्लस 700 किती होतं, 1300 होतं. मग त्या 1300 ला 2 ने डिवाइड केल्यावर आपल्याला किती भेटतं, 650 भेटतं, ते लिहिलं. आता 700 प्लस 800 केल्यानंतर किती भेटतं आपल्याला, 1500 भेटतं. त्याला 2 ने डिवाइड केल्यावर आपल्याला किती भेटतं, 750 भेटतं. म्हणजे हे सगळं काय झालं, एक्स आय झाला. सिंपल या दोघांची ऍडिशन करायची, त्याला 2 ने डिवाइड करायचं. क्लास मार्क तर पाहिला, आता आपण काय होतं ते क्लास मार्कच्या सगळ्या व्हॅल्यूज आपण आता फाइंड आउट केलेले आहेत. आता आपल्याला पुढचं काय करायचं आहे, आता आपल्याला करायचं आहे की डेव्हिएशन फाइंड आउट करायचं. तर डेव्हिएशन साठी काय लागतो, ऍझ्युम मीन लागतो. तर त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, आधी ऍझ्युम मीन काढावं लागेल. ऍझ्युम मीन काढण्याचा खूप सोपी मेथड आहे. पहिल्यांदा काय करायचं, फ्रिक्वेन्सीचा कॉलम बघायचा, त्यामध्ये कोणता नंबर मोठा आहे तो चेक करायचा. आता इथं जर तुम्ही चेक केला तर इथं काय होतं, 120 काय होतं, मोठा होतो. तर 120चा क्लास मार्क किती आहे, 550, बरोबर आहे. हा जर रो बघितला तुम्ही, इथं किती आहे, 550. त्यामुळे आपला ऍझ्युम मीन काय झाला, 550 झाला. ठीक आहे. आता हा ऍझ्युम मीन वापरून आपण काय करायचं, डेव्हिएशनचा कॉलमच्या सगळ्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. तर आपला फॉर्म्युला काय आहे, डी आय इज इक्वल टू एक्स आय मायनस 550, बरोबर. तर एक्स आय ची व्हॅल्यू एकदा 350 टाकायची, एकदा 450, असं करत सगळ्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचं. एक आपण इथे मी काढून दाखवतो तुम्हाला, इथे एक्स आय काय होईल, 350 मायनस काय होईल, 550 होईल. आता हे सॉल्व्ह करूया. आता अशा वेळेस काय करायचं, मोठ्या नंबर मधून छोटा नंबर मायनस करायचा. 550 मधून आपण काय करणार, 350 मायनस करणार. 0 मायनस 0 0, 5 मायनस 5 0, 5 मायनस 3 2, म्हणजे आन्सर किती येतं, 200 येतं. पण या दोन नंबर पैकी मोठा नंबर कोणता आहे, 550. त्याची साईन कुठली आहे, मायनसची साईन. त्यामुळे आपल्या आन्सरला काय येईल, मायनसची साईन येईल. मग इथं तुम्हाला काय लिहावं लागेल, मायनस 200 लिहावं लागेल. आता हे झालं पहिलं. आता दुसरं जर आपण चेक केलं, इथं 450 आहे. 450 एक्स आय मध्ये टाकल्यानंतर 450 मायनस 550 किती येतं, 100 येतं. पण 550 मोठा आहे 450 पेक्षा, आणि 550 ची साईन कुठली, मायनस. त्यामुळे इथं काय येईल, मायनसची साईन येईल. परत तिसरा 550 टाकलं एक्स आय मध्ये, 550 मायनस 550 इथं काय येईल, 0 येईल. आता 650 टाकलं, 650 मायनस 550 किती येतं, 100. आणि दोन्ही पैकी मोठा नंबर कुठला आहे, 650, आणि ह्याची साईन कुठली आहे, प्लस. त्यामुळे आन्सर प्लस मध्ये आलं. तिसरा काय, 750 आहे. एक्स आय मध्ये टाकलं 750 मायनस 550 इथं किती येईल, 200 येईल. आणि आन्सरला प्लस साईन येईल का, कारण की 750 मोठा आहे 550 पेक्षा, त्यामुळे. आता हे झालं आपलं काय, डेव्हिएशन. डेव्हिएशन आपण फाइंड आउट केलं. तर डेव्हिएशन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला काढायचं आहे फ्रिक्वेन्सी इंटू डेव्हिएशन. हा कॉलम फिल करायचा आहे. आता हा जो कॉलम आहे, आता आपण हा फिल करूया. सिंपल आपल्याला काय करायचं आहे, ह्यांची मल्टिप्लिकेशन करायचं. एफ आय काय आपला हा कॉलम आहे, डी आय काय हा कॉलम आहे. तर 8 इंटू 2 किती होतं, 16. ते मी आहे तसं लिहिलं. आता इथं किती आहेत, 2 झिरो, इथे किती आहेत, 1 झिरो. 2 झिरो प्लस 1 झिरो किती येतात, 3 झिरो येतात. तर इथं आहे तसे 3 झिरो लिहायचे. ही मायनसची साईन काय व्हायची, ही मायनसची साईन इथं द्यायची आन्सरला. आता 110 इंटू 100 आहे, म्हणजेच काय, 11 इंटू 1 करायचं. इथं काय होईल, 11 इंटू 1 11. इथं 2 झिरो, तिथं 1 झिरो, म्हणजे किती, 3 झिरो आपल्याला द्यावे लागतील. आता या दोन्ही नंबरचं मल्टिप्लिकेशन केलं, एक नंबर मायनस मध्ये, म्हणून आपल्या आन्सरला काय होईल, मायनसची साईन येईल. आता 0 इंटू 120 काय येईल, 0 येईल.
परत 100 इंटू 70 इथं काय करायचं 7 इंटू 1 करायचं 7 आणि किती झिरो तिथं 2 झिरो तिथं 1 म्हणजे इथं आपल्याला काय द्यावं लागतील 3 झिरो द्यावे लागतील. आता 2 इंटू 4 किती होतं 8 आणि इथं 2 झिरो इथं 1 झिरो म्हणजे आपल्याला 3 झिरो द्यावे लागतील. हे झालं काय आपलं आन्सर झालं FIDI झालं. आता हे सगळं आपलं आपण जर आपला कॉलम बघितला सगळ्या व्हॅल्यू फिल झालेल्या आहेत. हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं असतंय आपल्याला फ्रिक्वेन्सीचं समेशन करायचं असतंय. आपल्याला काय करायला लागेल फ्रिक्वेन्सीचं समेशन करायला लागेल म्हणजे ह्या सगळ्यांची ऍडिशन करावी लागेल. ते करून घेऊया. आता सगळ्यात पहिला जर बघितलं युनिट प्लेसला सगळे झिरो आहेत त्यामुळे इथं काय येईल 0 येईल. परत 8 प्लस 1 9 9 प्लस 2 11 11 प्लस 7 18 18 प्लस 4 किती येतं 22 येतं. इथं 2 येईल आणि इथं कॅरी काय होईल 2 होईल. परत 2 प्लस 1 3 3 प्लस 1 4 म्हणजे आपलं समेशन FI काय येईल 420 होईल. परत आपल्याला आता काय करायचं समेशन FIDI फाइंड आउट करायचं. आता हे बघूया हे थोडंसं मी इथं लिहून घेतो म्हणजे आपल्याला व्यवस्थित समजेल. आपल्याला समेशन FIDI आपल्याला फाइंड करायचंय. आता पहिली व्हॅल्यू किती आहे -16,000 ती मी आहे तशी लिहून घेतली प्लस नंतरची व्हॅल्यू कुठली आहे -11,000 मी आहे तशी लिहून घेतली प्लस नंतरची व्हॅल्यू कुठली आहे 0 ही आहे तशी लिहून घेतली प्लस 7,000 प्लस 8,000 ह्या सगळ्यांचं काय करायचं ऍडिशन करायचं. आता हे सॉल्व्ह करूया. -16,000 मी आहे तसं लिहिलं. आता प्लस इंटू मायनस काय होतं इथं मायनस होईल हे 11,000 होईल. आता प्लस 0 लिहित नाही कारण की कशावर कुठल्याही नंबर पर्यंत प्लस 0 घेतला तर तीच आन्सर येतं त्यामुळे लिहायची गरज नाही. मग काय लिहायचं प्लस इथं काय येईल 7,000 येईल प्लस 8,000 येईल. आता हे सॉल्व्ह करूया. आता हे सॉल्व्ह करायचं सिंपल कसं आहे आता 16 आता मायनस मायनस आहे इथं दोन्हीकडे मायनस आहे. मग काय करायचं या दोघांचं ऍडिशन करायचं जे पण आन्सर येईल त्याला मायनसची साईन द्यायची. आता 16,000 प्लस 11,000 केल्यानंतर आपल्याला इथं किती भेटेल 27,000 भेटेल आणि जे आन्सर येईल त्याला मायनसची साईन द्यावं लागेल का तर दोन्ही नंबरला मायनसची साईन आहे. हे प्लसची साईन तर 7 प्लस 8 किती 15 म्हणजे 7,000 प्लस 8,000 किती होतं 15,000 होतं. ते लिहिलं. आता हे लिहिल्यानंतर आपल्याला परत काय करायला लागेल -27,000 प्लस 15,000 करायचं आहे. तर 27 मधून 15 गेल्यानंतर किती 7 मधून 5 गेल्यानंतर येतं 2 2 मधून 1 गेल्यानंतर येतं 1 आणि हे ते 3 झिरो आहेत तसे आपण लिहिणार आहे कारण की 0 मायनस काय येतं 0च येतात. आणि या दोघांपैकी मोठा नंबर कुठला आहे 27 त्याची साईन मायनस आहे त्यामुळे आपल्या आन्सरला काय येईल मायनस साईन येईल. म्हणजे आपलं FIDI काय झाला -12,000 झालं बरोबर आहे. तर इथं मी काय लिहिणार आन्सर आपलं -12,000. आता हे झालं आपलं कशाचं हे झालं आपलं आन्सर FIDIचं. आता पुढे आपल्याला काय काढायला लागते पुढे आपल्याला डी बार काढायला लागतो. त्याचा आन्सर काय असतो त्याचा फॉर्म्युला काय डी बार इज इक्वल टू FIDI अपॉन समेशन FI. आता हे सॉल्व्ह करूया. समेशन FIDI काय आहे आपलं समेशन FIDI आता इथं आपण काढलेलं किती आहे -12,000 आहे. तर इथं लिहितो मी -12,000 अपॉन समेशन FI किती आहे 420 आहे. तर इथं आपण काय लिहिणार आहे 420 लिहिणार. आता जर तुम्ही नेट चेक केलं तर इथं एक झिरो इथे एक झिरो आहे हा झिरो कॅन्सल झाला 0 0 कॅन्सल झाल्यानंतर इथं काय आलं 1200 आलं आणि इथं काय आलं 42 आलं. आता हे डिव्हिजन करायचे वर न्यूमरेटरला काय -1200 आहे डिनोमिनेटरला काय 42 आहे. तर हे दोन्ही नंबरचा जर युनिट प्लेस बघितले हा तर 0 आहे इथं 2 आहे म्हणजे हे दोन्ही इव्हन नंबर आहेत त्यामुळे हे दोन्ही नंबर कशाने 2च्या टेबलमध्ये येतील म्हणजे आपण 2 या दोन्ही नंबरला डिवाइड करू शकतो. मग हा मनात करायचा 2 आणि कसं कॅन्सलेशन करायचं कसं करायचं 2 2 जा 4 परत 2 1 जा 2 हे झालं. परत आता न्यूमरेटरचं करायचं 2 6 चा 12 आणि इथं हा 0 आहे हा 0 आहे तसा लिहायचा हा 0 आहे तसा लिहायचा. म्हणजे आता हा 2 जो इथं लिहिलाय हा मनात करायचा हे मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगण्यासाठी लिहिलेलं आहे. मग इथं काय येईल -600 अपॉन 21 बरोबर आहे. आता हे सॉल्व्ह करूया. इथं जर बघितलं परत युनिट प्लेसला 0 आहे म्हणजे इव्हन नंबर आहे आणि युनिट प्लेसला 1 आहे म्हणजे ऑड नंबर आहे. इव्हन आणि ऑड असं असलं तर कॅन्सलेशन करणं अवघड जातं मग आपण काय करायचं डिव्हिजन करायचं. आता डिव्हिजन करायचं म्हणजे काय करायचं आपल्याला डिवाइड करायला लागेल 600 ला 21 तर 21चा टेबल पार्ट पाहिजे. 21 काय करणार 21 2चा किती येतं 42 येतं. मग 21 2चा 42 आल्यानंतर आपल्याला इथं काय होईल हे आपण मायनस करूया. आता इथं 0 आहे त्यामुळे आपल्याला 1 बॉरो करावं लागेल. इथं काय येईल इथं येईल 10 आणि इथं काय येईल मग 1 बॉरो केल्यानंतर इथं येईल 5 तर 10 मधून 2 गेल्यानंतर इथं येईल 8 5 मधून 4 मायनस केल्यानंतर इथं येईल 1. आता 21 18 पेक्षा मोठा आहे त्यामुळे हा जो पुढचा नंबर आहे तो आपल्याला काय करावा लागेल पुढचा नंबर आपल्याला घ्यावा लागेल. पुढचा नंबर किती आहे 0 आहे मग तो आपण काय करणार इथं घ्यायचा. आता किती आला 180 आला. आता 21 जर 21 8 चा जर तुम्ही बघितलं तर किती येतो 168 येतो. मग 21 8 चा काय घ्यायचा 168 घ्यायचा. आता हे परत आपण काय करायचं मायनस करायचं. जर इथं बघितलं तर 10 आहे
तर इथं 0 आहे, तर आपल्याला काय करायला लागेल, मागच्या नंबर मधून 1 बॉरो करावं लागेल. मग इथं काय येईल 10, इथून 1 बॉरो केल्यामुळे इथं काय राहील 7 राहील. तर 10 मधून 8 गेल्यानंतर इथं येईल 2, आता 7 मधून 6 गेल्यानंतर इथं येईल 1, 1 मायनस 1 किती येईल 0. आता इथं आलं 12 आणि इथं आहे 21. 21 हा मोठा नंबर आहे 12 पेक्षा. तर आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला आता 0 घ्यावं लागेल. तर इथं पहिला 0 घेताना आपल्याला काय करायचं, पॉईंट द्यायचा. तर पॉईंट दिल्यानंतर आपण काय करणार, इथं 0 घेणार. आता आला 120, तर 21 फायचा किती येतं, 21 फायचा येतो 105. मग इथं आपण 105 घ्यायचा. जर 21 6 चा घेतला असतं तर 126 आलं असतं, त्यामुळे आपण काय घेतलं, 5 घेतलं. आता हे परत आपल्याला काय करायला लागेल, कॅन्सलेशन करायला लागेल. तर 0 आहे म्हणजे आपल्याला काय करायला लागेल, 1 बॉरो करावं लागेल मागच्या नंबर मधून, त्यामुळे हा 10 होईल. इथून 1 बॉरो केल्यामुळे इथं येईल 1. मग आता हे 10 मधून 5 गेल्यानंतर इथं येईल 5. बरोबर आहे. 1 मधून 0 गेल्यानंतर इथं येईल 1 आणि 1 मायनस 1 इथं येईल 0. आता इथं आला 15. तर आता पॉईंट नंतर आपल्या आहे, पॉईंट नंतर असल्यामुळे आपण पाहिजे तेवढे 0 घेऊ शकतो. मग परत इथं काय लिहायचं, 0 लिहायचा. 150 आहे, तर 21 7चा जर तुम्ही बघितलं तर किती येतं, 147 येतं. 21 7चा इथे येईल 147. आता ह्याचं सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर इथं काय येईल, 3 येईल. बरोबर आहे. 157 मधून 147 गेल्यानंतर आपला आन्सर काय येतं, 3. आता जर आपल्याला, आपण काय करायचं, नेहमी 2 डिजिट पर्यंतच आन्सर काढायचं. आता ह्याचं आन्सर काय आलं आपलं, मायनसची साईन आहे तशी 28.57 आलं. बरोबर आहे. हा आपला झाला डी बार. आता आपल्याला काय काढायचंय, मीन. आता मीनचा फॉर्म्युला कसा असतो, मीन म्हणजेच एक्स बार इज इक्वल टू ऍझ्युम मीन प्लस डी बार. हा काय फॉर्म्युला आहे. आता आपला ऍझ्युम मीन किती होता, आता हे मी थोडस इथं कॅन्सल करतो. आता आपला ऍझ्युम मीन किती होता, आपला ऍझ्युम मीन होता 550. ही प्लसची साईन आहे तशी. ब्रॅकेटमध्ये डी आहे, डी बार काय आला आपल्याला, डी बार आपला काय होता, -28.57. तर इथं काय लिहिणार मी, -28.57. बरोबर आहे. मग आता हा इक्वल टू साईन आहे तसा, हा इक्वल टू साईन आहे तसा, हा 550 आहे तसा. तर प्लस इंटू मायनस काय होईल, मायनस होईल. आता इथं काय येईल, 28.57. बरोबर. आता आपल्याला काय करायचं, यांचं सबस्ट्रॅक्शन करायचं. आता 2 मेथड दाखवतो तुम्हाला मी. सगळ्यात पहिल्यांदा सिंपल एक मेथड दाखवतो, ती म्हणजे काय, आपल्या इथं काय 550 आहे. बरोबर. ह्याचं सबस्ट्रॅक्शन करायचं आहे, 28.57 आहे. तर ह्याचा पुढचा नंबर 28.57 चा पुढचा नंबर काय येतो, 29. तर काय करायचं, 29 मधून 550 मायनस करायचे. तर इथं 0 आहे, त्यामुळे आपल्याला काय करायला लागेल, बॉरो करायला लागेल 1. बॉरो केल्यामुळे हा 10 होईल. मागच्या नंबर मधून बॉरो केल्यामधून इथून 1 मायनस करायचं, इथं येईल 4. तर 10 मधून 9 गेल्यानंतर इथं 1 राहील. 4 मधून 2 गेल्यानंतर इथं 2 राहील. आणि 5 च्या खाली 9 म्हणजे 5 आहे तसं राहील. म्हणजे इथं आन्सर काय येईल, 521 येईल. बरोबर. 521 लिहायचा. मग हा जो पॉईंट आहे तो हा पॉईंट द्यायचा. आता राहिलं किती, 57. जो हा 57 आहे, हा मायनस कशातून करायचा, 100 मधून हा 57 मायनस करायचा. तर मायनस केला 100 मधून 57, तर आपल्याला काय भेटतं, 43 भेटतं. म्हणजे आपला आन्सर काय येतं, 521.43. ही एक मेथड झाली. किंवा दुसरी मग आपली नॉर्मल मेथड जी आपल्याला माहिती आहे ती करायची. ती म्हणजे काय, 550 आहे तसं लिहून घ्यायचा. ते लिहिल्यानंतर पॉईंट द्यायचा. आता पॉईंट नंतर किती 0 द्यायचे, तर इथं पॉईंट नंतर किती डिजिट आहेत, 2 डिजिट आहेत. त्यामुळे इथं आपल्याला काय करायचं, 2 0 द्यायचे. मग ह्या पॉईंटच्या खाली हा पॉईंट लिहायचा. इथं काय 57, तर हा इथं 57 लिहायचा आणि नंतर काय लिहायचं, 28 लिहायचं. आता ह्याचं आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचं. आता इथं 0 आहे म्हणून मागच्या नंबर म्हणून बॉरो करायचा असतोय, तर इथं आपला येईल 10. आता जेवढे मागचे 0 असतील ना, तिथं 9 9 लिहायचं, इथं 9 लिहायचं, इथं 9 लिहायचं आणि जिथं नंबर आपल्याला लागेल त्यातून 1 मायनस करायचा फक्त, इथं येईल 4. अशा पद्धतीने. मग असं झाल्यानंतर आपल्याला काय करायला लागेल, मायनस करायला लागेल. 10 मायनस 7 केल्यानंतर इथं येईल 3. 9 मायनस 5 केल्यानंतर इथं येईल 4. हा पॉईंट आहे तसा. 9 मायनस 8 केल्यानंतर इथं येईल 1. 4 मायनस 2 केल्यानंतर इथं येईल 2 आणि हा 5 आहे तसाच. म्हणजे परत आन्सर काय येतं, 521.43. हे काय झालं, आपलं मीन झाला. मीन काय झाला आपला, 521.43. जी सोपी मेथड वाटेल त्या मेथडने तुम्ही हे सॉल्व्ह करा. आणि हे झालं आपला आन्सर कशाचं, जुलै, हे झालं आपला आन्सर जुलै 2024च्या क्वेश्चन. जुलै 2023 चा क्वेश्चन आहे आणि 3 मार्काचा क्वेश्चन आहे. आपल्याला टेबल दिलेला आहे, क्लास 10 चे स्टुडंट्स आहेत, ते किती तास अभ्यास करतात ते दिलेलं आहे. पहिल्या कॉलम मध्ये टाइम दिलेला आहे, म्हणजे हा काय असतो, क्लास. आणि दुसऱ्या कॉलम मध्ये नंबर ऑफ स्टुडंट्स दिलेले आहेत, हा म्हणजे काय असेल, फ्रिक्वेन्सी. बरोबर. तर आपल्याला क्वेश्चन काय दिलेला आहे तो आधी आपण रीड करूया. क्वेश्चन काय आहे, द फॉलोइंग टेबल शोज द नंबर ऑफ स्टुडंट्स ऑफ क्लास 10 अँड द टाइम दे युटिलाइज डेली फॉर देअर स्टडीज. ठीक आहे. फाइंड द मीन टाइम स्पेंड बाय द 50 स्टुडंट्स फॉर देअर स्टडीज बाय डायरेक्ट मेथड. आता इथं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, मीन टाइम काढायचा आपल्याला.
आणि कुठल्या मेथडनी काढायचं आहे, डायरेक्ट मेथडनी. हे लक्षात ठेवा. आपल्याला मीन काय मीन टाईम काढायचा आहे आणि डायरेक्ट मेथडनी काढायचं आहे. आपल्याला इन जनरल माहिती आहे मीन जर काढायचं असेल तर 3 मेथड आहेत, डायरेक्ट मेथड, ऍझ्युम मीन मेथड आणि स्टेप डिव्हिएशन मेथड. बरोबर आहे. या 3 मेथडनी आपण काय करू शकतो, मीन काढू शकतो. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा कुठल्या मेथडनी आता इथं आपल्याला स्पेसिफाय केलेलं डायरेक्ट मेथडनी, त्यामुळे आपण डायरेक्ट मेथड वापरूया. सगळ्यात पहिल्यांदा काय करूया, एक टेबल क्रिएट करायचा पेपरमध्ये. टेबल क्रिएट केल्यानंतर पहिल्यांदा लिहायचं क्लासमध्ये काय लिहायचं, टाइम इन आवर्स, म्हणजे जे इथं दिलंय ते सगळं लिहून घ्यायचं. परत नंबर ऑफ स्टुडंट्स जे दिलेले ते फ्रिक्वेन्सी मध्ये लिहून घ्यायचे. बरोबर. ते झाल्यानंतर आपल्याला 2 कॉलम काढायचे असतात, ते म्हणजे काय, क्लास मार्क काढायचा म्हणजे एक्स आहे, आणि क्लास मार्क इंटू फ्रिक्वेन्सी म्हणजे एक्स आय इंटू एफ आय हे आपल्याला पहिल्यांदा फाइंड करायचं असतं. तर आपण काय करूया, सगळ्यात पहिल्यांदा क्लास मार्क फाइंड आउट करूया. तर सगळ्यात पहिला जो क्लास आहे, पहिला क्लास कोणता आहे, 0,0-2 म्हणजे इंटरवल, क्लास इंटरवल काय 0,2. तर यांचा क्लास मार्क कसा काढायचा, तर या दोघांची ऍडिशन करायची, 0 + 2 ची ऍडिशन करायची, त्याला काय करायचं, 2 ने डिवाइड करायचं. तर 0 + 2 किती, 2 अपॉन 2. आता हे हा 2 ला हा 2 कॅन्सल झाल्यानंतर आपल्याला काय भेटेल, 1 भेटेल. बरोबर आहे. म्हणजे आन्सर काय येईल, 1. आता तसंच क्लास 2 साठी आपण काढूया. क्लास 2 मध्ये काय आहे, इंटरवल काय क्लास 2 ची, 2-4 म्हणजे काय, 2 + 4 अपॉन 2 म्हणजे डिवाइडेड बाय 2 करायचं. 4 + 2 किती येतं, 6 अपॉन 2 म्हणजे काय होईल, इथं आन्सर काय येईल, 3 येईल. बरोबर आहे. आता तुम्ही म्हणाल 2 डिवाइडेड बाय 2 का करायचं, कारण की वर 2 नंबर आहेत त्यामुळे. आता इथं पण बघा 2 नंबर आहेत, इथं पण 2च नंबर आहेत, 1 आणि 2, त्यामुळे 2 ने डिवाइड करायचं. 3 असते तर 3 ने केलं असतं. आता पुढचा बघूया. आता आपल्याला कळलंय काय करायचं, ह्या 2 नंबरची ऍडिशन करायची आणि डिवाइड बाय 2 करायचं. तसंच 4 आणि 6 ची ऍडिशन केल्यावर काय येतं, 10. 10 ना 2 ने डिवाइड केल्यानंतर काय येईल, 5. हे झालं. आता 6 आणि 8, पुढचा क्लास कोणता आहे, 6-8 म्हणजे 6 आणि 8 ची ऍडिशन केल्यानंतर काय येतं, 14. 14 ला 2 ने डिवाइड केल्यानंतर काय येईल, 7. तसंच 8 आणि 10, 8 आणि 10 ची ऍडिशन केल्यानंतर येतं 18. 18 ला 2 ने डिवाइड केल्यानंतर काय येईल, 9. हा झाला आपला एक्स आय चा टेबल. आता आपल्याला काय करायचंय, एक्स आय इंटू एफ आय चा टेबल फाइंड आउट करायचा आहे, म्हणजे क्लास मार्क इंटू फ्रिक्वेन्सी. आता एक्स आय काय आपला पहिल्या क्लासचा 1 आणि एफ आय काय 7. 1 इंटू 7 केल्यानंतर इथं आपल्याला काय भेटेल, 7 भेटेल. बरोबर. ते आपण लिहून घेतलं. ठीक आहे. आता नंतर 3 इंटू 18 केल्यानंतर आपल्याला काय भेटणार आहे, 54. परत 5 इंटू 12 केल्यानंतर आपल्याला काय भेटणार आहे, 60. 7 इंटू 10 केल्यानंतर आपल्याला काय भेटणार आहे, 70. आणि 9 इंटू 3 केल्यानंतर आपल्याला काय भेटणार आहे, 27. आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय, समेशन एफ आय काढायचंय, समेशन एक्स आय एफ आय काढायचंय. का, कारण की ह्याचा आपण फॉर्म्युल्यामध्ये वापर करणार आहे. मीन काढण्यासाठी आपल्याला ह्याचा वापर करायचा असतो. तर पहिल्यांदा आपण काय करूया, समेशन एफ आय करूया. समेशन एफ आय म्हणजे काय, ही जी सगळी फ्रिक्वेन्सी आहे ह्या सगळ्यांचं काय करायचं असतं, ऍडिशन करायचं असते. तर आपण ऍडिशन करूया. 7 + 8 किती होतात, 15. 15 + 2 किती होतात, 17. 17 + 0 किती होतात, 17. आणि 17 + 3 किती होतात, 20. बरोबर. मग 0 इथं लिहिता, 2 इथं लिहिता. परत कॅरी आला 2. 2 + 1 3. 3 + 1 4. 4 + 1 5. म्हणजे इथे किती येईल, 50 येईल. बरोबर. आता समेशन एक्स आय एफ आय करूया आपण. समेशन एक्स आय एफ आय. आता 7 + 4 किती, 11. 11 + 7 किती, 18. म्हणजे इथं 8 येईल आणि कॅरी किती येईल, 1. आता 1 + 5 6. 6 + 6 12. 12 + 7 19. 19 + 2 21. म्हणजे इथे किती येईल, 21 येईल. म्हणजे 218 येईल. आता आपल्याला काय करायचं, आपल्याला सगळ्या व्हॅल्यू भेटलेल्या, आपल्याला मेन म्हणजे समेशन एफ आय पाहिजे होतं, समेशन एक्स आय एफ आय पाहिजे होतं, ते भेटलेले. आपण काय करूया, मीन काढूया. आता आपल्याला डायरेक्ट मेथडचा फॉर्म्युला माहिती आहे. मीन म्हणजे काय, सिंपल एक्स बार इज इक्वल टू समेशन एक्स आय एफ आय अपॉन एन असतं, कॅपिटल एन असतं. बरोबर आहे. पण कॅपिटल एनच्या जागी आपण काय लिहितो, डायरेक्ट समेशन एफ आय लिहितं. त्याला ते पण लिहिलं तरी चालतं. समेशन एफ आय म्हणजे काय, कॅपिटल एन. आता हे साइन इक्वल टू जर समेशन एक्स आय एफ आय काय आपला 280 आणि समेशन एफ आय काय आहे, 50. बरोबर आहे. आता एक तर तुम्ही कॅन्सलेशन करू शकता, किंवा आता हा छोटी नंबर आहे तर आपण काय करूया, सिंपल डिव्हिजन करू शकता. आता यांना आपण काय करूया, डिव्हिजन करूया. सिंपल आता कसं करणार आहे, 280 डिवाइडेड बाय 50. आता 54 साठी किती होतात, 200 होतात. तर इथं असं लिहिलं मी 200 मायनस 8 - 0 म्हणजे 8. 1 - 0 म्हणजे 1 म्हणजे 18 आला, आणि 2 - 2 म्हणजे इथं 0 आला, आणि इथं 18 आला. आता पुढे तर नंबरच नाही, मग आपण काय करायचं, डॉट द्यायचा. डॉट दिल्यानंतर आपण इथे काय लिहू शकतो, 0 लिहू शकतो. 0 लिहिला. आता
53 जा किती होतात, 53 जा 150, ते लिहिलं आपण 150 लिहिलं. आता हे जर मायनस करूया, 0 मायनस 0 0, 8 मायनस 5 किती येतात 3 आणि 1 मायनस 1 किती येतात 0, म्हणजे 30 आलं. आता आपण इथं पुढे तर काहीच नाही, मग आपण अजून एक 0 लिहू शकतो. तर पॉईंट नंतर आपल्याला हवी तेवढे 0 लिहू शकतो आपण. तर आता एक 0 लिहूया. आता काय आलं 300 आलं. तर 54 चा 200, 56 चा किती येतं, 56 चा किती 300 येईल, बरोबर आहे. म्हणजेच इथं काय येईल आन्सर 0 0 0 येईल, बरोबर. म्हणजे आपला आन्सर काय येतं 4.36 येतं. म्हणजे सिंपल तुम्ही काय लिहू शकता 4.36. आपला मीन किती आला 4.36, म्हणजे एक्स बार आपला किती आला 4.36 आला. हे काय झालं आपला आन्सर झाला. आता आन्सर मध्ये काय लिहायचं आपण, तर इथं आपल्याला जे विचारले ते लिहायचं आहे. इथं आता काय विचारलंय, फाइंड द मीन टाइम स्पेंड बाय 50 स्टुडंट्स फॉर देअर स्टडीज. तर इथं कसं लिहायचं, द मीन टाइम स्पेंड बाय 50 स्टुडंट्स फॉर देअर स्टडीज इज 4.36 hours, बरोबर 4.36 hours असं आन्सर मध्ये लिहायचं. हा झाला आपला कुठला जुलै 2023 चा क्वेश्चन. मार्च 2024 चा क्वेश्चन पाहूया. हा 3 मार्काचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय आहे, तर आपल्याला फाइंड द मोड ऑफ द व्हॉल्यूम, म्हणजे आपल्याला मोड फाइंड आउट करायचा आहे. आपल्याला क्लास दिलेला आहे पेट्रोल फिलिंग लिटर आणि फ्रिक्वेन्सी दिलेली आहे नंबर ऑफ व्हेकल्स, म्हणजे व्हेकल्स मध्ये किती पेट्रोल टाकलेलं आहे ते दिलेलं आहे. आता हा मोड काढायचा म्हणजे काय, तर आपल्याला ही ऍक्टिव्हिटी असल्यामुळे हे सर्व गोष्टी आपल्याला ऑलरेडी दिलेल्या आहेत. आपल्याला फक्त जिथे जिथे बॉक्स आहे तिथे आन्सर लिहायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा बघूया आपल्याला काय काढायचं आहे, मॉडेल क्लास काढायचा आहे. तर मॉडेल क्लास काढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते, फ्रिक्वेन्सी मध्ये यायचं बघायचं की कोणता मोठी फ्रिक्वेन्सी, म्हणजे कोणता नंबर मोठा आहे बघायचा. आता कोणता नंबर मोठा आहे, 40 हा नंबर मोठा आहे सगळ्यांपेक्षा, तर त्याच्या रिलेटेडची क्लास असतो, त्याच्या रिलेटेड जो क्लास असतो तो काय असतो, मॉडेल क्लास असतो. म्हणजे आपल्या इथं काय होईल 3.5-6.5 होईल, म्हणजे ही काय झाली आपली, ही झाली आपला मॉडेल क्लास. तर तो आपण इथे लिहून घेऊया 3.5-6.5 हा झाला आपला मॉडेल क्लास, बरोबर आहे. आता जी फ्रिक्वेन्सी असते मॉडेल क्लासची त्याला आपण काय नाव देतो F1, त्याच्या मागची जी असते त्याला आपण नाव देतो F0 आणि त्याच्या पुढची जी असते त्याला आपण नाव देतो F2. हे मोड मध्ये करतो. जेव्हा आपल्याला मोड काढायचा असतो त्यावेळेस मॉडेल क्लासच्या फ्रिक्वेन्सीला F1 म्हणतो, त्याच्या मागच्या फ्रिक्वेन्सीला F0 म्हणतो, त्याच्या पुढच्या फ्रिक्वेन्सीला F2 म्हणतो. हे तर झालं, हे तर समजलं. आता पुढे बघूया मोड. आता हा फॉर्म्युला आहे, मोड इज इक्वल टू, आता इथं काय असतो L असतो. L म्हणजे काय, लोअर क्लास लिमिट ऑफ मॉडेल क्लास, म्हणजे थोडक्यात 3.5 प्लस F1 मायनस F0 2F1 मायनस F0 मायनस, आता इथं काय असतो F2 असतो, बरोबर आहे, इंटू H. आता हा काय फॉर्म्युलाच आहे, हा लक्षात ठेवावा लागेल. आता L म्हणजे काय, तर लोअर क्लास लिमिट. आता हा मॉडेल क्लासचा हा 3.5 आपण इथं लिहिलेला आहे. आता हे सगळं ऑलरेडी फिल करून दिलेलं आहे. आता इथे फक्त आपल्याला काय काढायचं आहे, H म्हणजे काय. तर H म्हणजे काय असतं, तुम्ही कुठलाही क्लास घ्या त्या क्लासमध्ये ह्या दोन व्हॅल्यू मधला डिफरन्स. म्हणजे आता समजा आपण घेतलं 6.5 मायनस काय करायचं 3.5. आता 6.5 मायनस 3.5 घेतल्यानंतर किती येतं 3 येतं. कुठलाही क्लास घेतला तर तेच येतं. किंवा जर तुम्हाला जर अजून हवं असेल तर खाली आपल्याला ऑलरेडी आन्सर दिलेलं आहे. इथं जर बघितलं तर ऑलरेडी आपल्याकडे आन्सर आहे, इथं लिहिलं 3. आता हे तर ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे. आता मोड काय म्हणजे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आता इथं मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. हा काय इथं 3.5 आहे प्लस ब्रॅकेट हा काय वर 7. आता 80 मायनस 60 किती येतो 20 होतो, बरोबर. इथं लिहितो 20 आणि इंटू काय आहे 3. आता हा 3.5 आहे तसंच प्लस 7 इंटू 3 काय होईल 21/20. ओके. आता 21/20 आहे तर आपण काय करूया 21/20 करूया, हे डिव्हिजन परफॉर्म करूया. इथं 21 डिवाइडेड बाय 20, 21 चा 20. मग आता 1 मायनस 0 म्हणजे काय 1, 2 मायनस 2 म्हणजे 0 होईल, तसं लिहितो. आता इथं 1 आहे तर आपल्याला काय करायला लागेल, इथं पॉईंट घेतला तर आपण इथं काय येईल 0 येईल, बरोबर. पण आता इथं हा नंबर मोठा आहे आणि हा छोटा आहे, असं जेव्हा कंडिशन असते तेव्हा परत आपल्याला इथं काय घ्यावं लागेल 0 घ्यावं लागेल, म्हणजे इथं काय येईल 0 येईल. परत 25 चा किती होतो 100 होतो, म्हणजे आता हे काय येईल रिमाइंडर 0 येईल. म्हणजे आपला आन्सर किती येते 1.05 येतं. म्हणजे इथं किती होतं 3.5 होतं प्लस 1.05. हे मी परत इथं मोठ्या ह्याच्यात लिहितो 3.5 होतं प्लस 1.05 होतं. आता याची आपल्याला काय करावं लागेल, ऍडिशन करावं लागेल. तर आपण ऍडिशन करूया 3.5 आणि 1.05 ची आपल्याला ऍडिशन करावी लागेल. आता इथं काहीच नाही ना इथं, म्हणून आपण 0 घेऊया. 0 आणि 5 किती होईल 5. 5 प्लस 0 किती होईल 5. हा पॉईंट म्हणजे हा पॉईंट. 3 आणि 1 किती होईल 4, म्हणजे 4.55 होईल. मग इथं मोड काय येईल 4.55. मोड ऑफ, आता आपला आन्सर काय आहे 4.55. मग द मोड ऑफ द व्हॉल्यूम ऑफ पेट्रोल इज 4.55. आणि जर तुम्ही इथं जर बघितलं तर आपल्या क्लासच्या इथं काय आहे पेट्रोल फिलिंग लिटर्स आहे, LITERS. ओके, लिटर्स. मग आपण इथं काय लिहिणार आहे LITERS लिटर्स, 4.55 लिटर्स. हे झालं आपलं आन्सर. तर हे कुठला होता क्वेश्चन, मार्च 2024 चा होता. हा 3 मार्काचा क्वेश्चन होता.
मार्च 2020चा क्वेश्चन पाहूया. हा 3 मार्काचा क्वेश्चन आहे. सिंपल आपल्याला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. आपल्याला काय करायचं आहे, जिथे तिथे बॉक्स आहे तिथे तिथे आन्सर लिहायचे. आपल्याला पहिल्या कॉलम मध्ये काय दिलेलं आहे, एज ग्रुप दिलेला आहे. दुसऱ्या कॉलम मध्ये नंबर ऑफ पर्सन दिलेले आहे. तिसऱ्या कॉलम मध्ये मेजर ऑफ सेंट्रल अँगल दिलेले आहे. हे आपल्याला फाइंड करायचं आहे. पहिला क्लास काय आहे, 20-25 आणि नंबर ऑफ पर्सन किती आहेत, 80. आता नंबर ऑफ पर्सनचा जर आपण कॉलम पाहिला, सगळ्यांचं ऍडिशन किती येतं, 200 येतं. हे महत्वाचं आहे आपल्याला, हे लक्षात ठेवा. आता पहिला आपण सॉल्व्ह करूया. जर पहिलं बघितलं तर पहिला ब्लँक आहे, आपण 200 × 360. ब्लँक म्हणजे काय, नंबर ऑफ पर्सन असतं. इथं आपलं काय येणार आहे, 80. म्हणजे इथं जो नंबर आहे तो आपण काय लिहिला, इथे लिहिला 80 आपण 200 म्हणजे हा जो नंबर आहे टोटल तो इंटू 360. आता हे सॉल्व्ह करूया. आता हे सॉल्व्ह करायचं म्हणजे सिंपल कसं आहे, 80 अपॉन 200 इंटू 360 बरोबर. आता हे सॉल्व्ह करायचं म्हणजे सिंपल आपण काय करूया, त्याला आपण कॅन्सलेशनचा रूल वापरूया. आता हा झिरोला हा झिरो गेला, ह्या झिरोला हा झिरो गेला. आता सिम्प्लिफाय फॉर्म मध्ये काय आलं, 8 अपॉन 2 इंटू 36 बरोबर. आता 8 आणि 2 हे काय 2च्या टेबलमध्ये आहेत. मग आपण लिहिताना कसं लिहू शकतो, हे मनात धरायचं. 2 1 जा 2, 2 4 जा 8. मग परत सिम्प्लिफाय फॉर्म काय आला, 4 अपॉन 1 म्हणजे किती, 4 इंटू 36. आता हे सॉल्व्ह करूया. 4 6 चा किती, 24 येतं. मग 2 कॅरी आला, 4 इथे लिहिला नाही. 4 3 चा किती, 12 येतं. 12 प्लस 2 किती येतं, 40. मग इथे येतं 144. म्हणजे थोडक्यात काय झालं, आपला आन्सर काय आला, 144 आला. मग इथे लिहिताना आपण काय लिहिणार आहे, 144 आणि इथे डिग्रीची साईन बरोबर. हे झालं पहिलं. आता आपण दुसरं बघूया. दुसरं काय आहे, ते बघा 60 म्हणजे हे पर्सन लिहिले आपण, 200 म्हणजे हे टोटल व्हॅल्यू इंटू 360. आता हे सॉल्व्ह करायचं. हे सॉल्व्ह करूया. आता हे मी खाली सॉल्व्ह करतो. 60 आपण 200 इंटू 360. ठीक आहे. आता हे मी रब करून ते सॉल्व्ह करूया आपण. काय आहे आपल्याकडे, 60 अपॉन 200 इंटू 360 बरोबर. आता ह्या झिरोला हा झिरो गेला, ह्या झिरोला हा झिरो गेला. आता राहिलं काय, 6 अपॉन 2 इंटू 36 बरोबर. आता 2 1 चा 2, 2 3 चा 6 बरोबर. मग राहते काय, 3 अपॉन 1, 3 अपॉन 1 म्हणजे काय, 3 इंटू किती, 36. आता इथे घेतो 3 इंटू 6 केल्यानंतर किती होतात, 18 होतात. 1 कॅरी 8 लिहिला. 3 इंटू 3 केल्यानंतर किती होतात, 9. 9 प्लस 1 10 म्हणजेच काय, 108 आलं. म्हणजे आपला आन्सर काय आला, 108 आला. की आता आपण इथे लिहूया 108 आणि डिग्री. ठीक आहे, तर व्यवस्थित लिहा डिग्री. आता थर्ड बघूया. थर्ड काय आहे, 35 अपॉन 200. आता इंटू काय असतं, नेहमी 360 असतं आणि आन्सर काय आहे, 63. ठीक आहे, ते झालं. आता फोर्थ बघूया. फोर्थ काय, 25 अपॉन 200 इंटू 360. आता हे सॉल्व्ह करूया. आपल्याला काय आहे, 25 अपॉन 200 इंटू 360 बरोबर आहे. आता इथं हा एक आणि हा एक झिरो गेला. आता राहिलं काय, 25 अपॉन 20 इंटू 36. आता हे दोन्ही जर नंबर बघितले तर कुठल्या 5च्या टेबलमध्ये येतात बरोबर आहे. 5 4 चा किती, 20, 5 चा किती, 25. मग इथं काय येईल, 5 अपॉन 4 इंटू 36. आता तुम्ही जर बघितलं हे दोन्ही मल्टिप्लिकेशन मध्ये येतात. 4च्या टेबलमध्ये 36 येतो बरोबर आहे. म्हणजे कसं येईल, 4 1 चा 4, 4 9 चा 36. मग इथं काय येईल, इथं येईल 5 अपॉन 1 इंटू 9. म्हणजे थोडक्यात काय, 5 अपॉन 1 म्हणजे काय असतं, 5 इंटू 9. 5 इंटू 9 किती येतं, 45 बरोबर आहे. म्हणजे आपला आन्सर काय आला, 45 आला. इथं आपण काय लिहिणार आहे, 45 डिग्री. आता हे सगळ्यांची ऍडिशन केल्यानंतर इथं नेहमी काय असणार आहे, 360. हे आता आपल्याला माहितच आहे. जर तुम्ही 144 प्लस 108 प्लस 363 प्लस 45 केलं तर आपल्याला काय भेटेल, 360 भेटेल. हा होता मार्च 2022चा क्वेश्चनचा आन्सर. मार्च 2024चा क्वेश्चन पाहूया. हा 3 मार्काचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन असा आहे की आपल्याला पाय डायग्राम दिलेली आहे आणि त्या पाय डायग्राम मध्ये काय दिलेलं आहे की वेगवेगळ्या स्पोर्ट्सची नावं दिलेली आहेत, क्रिकेट, कबड्डी, फुटबॉल आणि हॉकी. आणि हे सगळे स्पोर्ट्स एका शाळेत खेळले जातात आणि त्या शाळेने प्रत्येक स्पोर्ट्सवर किती अमाऊंट स्पेंड केलेली आहे ते दिलेलं आहे. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे ते आपण बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदा काय दिलेलं आहे, इफ द मनी स्पेंड ऑन द, जर तुम्ही बघितलं तर आपल्याला काय दिलं आहे, इफ द मनी स्पेंड ऑन द फुटबॉल इज 9000 रुपीज. म्हणजे फुटबॉलवरती त्यांनी किती अमाऊंट स्पेंड केलेली आहे, 9000 रुपीज. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. आपल्याला काय करायचं, फॉलोइंग क्वेश्चन आन्सर करायचे. पहिला क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज द टोटल अमाऊंट स्पेंड ऑन स्पोर्ट. ओके. आणि दुसरा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द अमाऊंट स्पेंड ऑन क्रिकेट. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे ए, तो आपण फाइंड आउट करूया. आता आपल्याला माहिती आहे का टोटल अमाऊंट स्पेंड किती झालेली आहे ऑन स्पोर्ट्स, म्हणजे शाळेमध्ये ह्या सगळ्या स्पोर्ट्सवर काही ना काहीतरी अमाऊंट स्पेंड झालेली. तर टोटल किती अमाऊंट आहे हे आपल्याला माहित नाहीये, त्यामुळे आपल्याला विचारलंय व्हॉट इज द टोटल अमाऊंट. अशा वेळेस आपण काय करायचं, जे माहित नाही त्याच्या कधी काय घ्यायचं, व्हेरिएबल घ्यायचा म्हणजे एक्स घ्यायचा.
आता इथं चेक करा, आपण काय लिहिलं की पहिलं क्वेश्चन सोडवतो त्यामुळे हे लिहिलं आणि एक्स माहित नाहीये म्हणजे टोटल अमाऊंट माहित नाही म्हणून काय लिहिलं, लेट एक्स बी द टोटल अमाऊंट स्पेंड ऑन स्पोर्ट्स. ठीक आहे, एवढं तर आपल्याला समजलं. आता आपल्याला इथं काय केलेलं आहे की इथं मनी स्पेंड ऑन द फुटबॉल इज 9,000 रुपीज. आता आपल्याला माहिती आहे फुटबॉलवरती किती अमाऊंट स्पेंड केलेली आहे, 9,000. त्यामुळे सेंट्रल अँगल कशाचा घ्यायचा, फुटबॉलचा घ्यायचा. आता इथं घेऊया, इथं आपण लिहिलं सेंट्रल अँगल फॉर फुटबॉल, हा फॉर्म्युला आहे इक्वल टू अमाऊंट स्पेंड ऑन फुटबॉल म्हणजे फुटबॉलवर किती पैसे खर्च केले अपॉन टोटल अमाऊंट स्पेंड ऑन स्पोर्ट. टोटल अमाऊंट स्पेंड ऑन स्पोर्ट म्हणजे काय, सगळ्या स्पोर्ट्सचे मिळून किती अमाऊंट खर्च केली, बरोबर आहे, इंटू 360. म्हणजे आपल्याला माहिती सेंट्रल अँगल कसा काढायचा असतो, पहिल्या सेंट्रल अँगल फॉर फुटबॉल इक्वल टू परत किती अमाऊंट फुटबॉलवरती स्पेंड केली आणि टोटल आपल्याकडे किती अमाऊंट आहे मल्टिप्लाय बाय 360. आता हा फॉर्म्युला लिहिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, व्हॅल्यू फिल करून सॉल्व्ह करायचं. सेंट्रल अँगल फॉर फुटबॉल किती आहे, इथं जर बघितलं तर इथं आपल्याला किती दिसतंय, सेंट्रल अँगल 45 आहे. आता आपण काय लिहूया, इथं सेंट्रल अँगलच्या जागी काय लिहूया, 45 लिहूया. ठीक आहे, इक्वल टू आता अमाऊंट स्पेंड ऑन फुटबॉल किती आहे, तर आपण वर माहिती आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलं अमाऊंट स्पेंड ऑन फुटबॉल इज 9,000 रुपीज, बरोबर. आता ते आपण लिहूया 9,000 रुपीज. आता टोटल अमाऊंट स्पेंड ऑन स्पोर्ट किती आहे, एक्स, कारण की आपल्याला माहित नाही, तर आपण लिहिलंय एक्स आणि इंटू काय 360. आता हे सॉल्व्ह करूया. आता हे सॉल्व्ह करायचं सिंपल, आपण काय करूया, पहिल्यांदा काय करूया, हा एक्स. आता हे कसं आहे, जर तुम्ही हे थोडंसं मी अजून सिम्प्लिफाय करतो, 45 इक्वल टू जेव्हा मल्टिप्लिकेशन असेल, समजा एखादं फ्रॅक्शन असेल मल्टिप्लाय बाय कुठलाही नंबर असेल तर काय करायचं, आपण त्या नंबरला न्यूमरेटर वर मल्टिप्लाय करायचा असतो. ओके, आता इथं कसं लिहिणार आपण, 9,000 इंटू 360 अपॉन एक्स, बरोबर. आता हे तर आपल्याला कळालं की आपण कसं लिहिलं. आता काय करायचं, आता उजव्या साईडला इक्वल टू साइन आहे, इक्वल टू साइनच्या उजव्या बाजूला काय डिव्हिजन आहे, तर आपण ह्या डिव्हिजनचा जो डिनॉमिनेटर आहे तो आपण डाव्या बाजूला जर घेतला तर काय होईल, तो मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. मग इथं कसं होईल, 45x म्हणजे एक्स फक्त आपण काय घेतला, इथून इथं घेतला, डाव्या साईडला घेतला, इक्वल टू, त्यामुळे तो मल्टिप्लिकेशन मध्ये गेला. आता इथं काय राहील, 9,000 इंटू 360, बरोबर. आता आपल्याला काय करायचं, हे सॉल्व्ह करायचं आहे. जर इथं जर तुम्ही बघितलं 45 इंटू एक्स आहे म्हणजे हे पण मल्टिप्लिकेशन झालं. हे जर डाव्या बाजूने उजव्या बाजूला नेलं तर काय होईल, डिव्हिजन होईल. 45 जर डाव्या बाजूने उजव्या बाजूला नेलं तर काय होईल, डिव्हिजन होईल. चेक करून घेऊया. म्हणजे आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची म्हणून एक्स आहे तसा ठेवला, इक्वल टू 9,000 इंटू 36 अपॉन 45, बरोबर. आता तुम्ही जर हे गणित नीट बघितलं, आता तुम्ही कुठले हे दोन नंबर बघितले, 9,000 बघितला आणि 45 बघितला, तर हे 3 झिरो बघू नका. हा इथं काय 9 आहे, इथं काय 45, हे दोन्ही कुठल्या टेबलमध्ये येतात, 9च्या टेबलमध्ये येतात, बरोबर आहे. आता मी तुम्हाला दाखवतो कसं. 9 5 चा किती, 45, बरोबर. 9 1 चा किती, 9, हा 1 झाला. परत 9 0 चा किती, 0. आता तुम्ही असं करा, 9 इंटू 0 केल्यावर तुम्हाला काय भेटेल, 0. त्यामुळे 9 इथं मी लिहितो 0, 9 इंटू 0 केल्यावर काय भेटेल, 0. मग हा कट होईल. 9 इंटू 0 केल्यावर हा काय भेटेल, 0. हा कट केला. 9 इंटू 0 केल्यानंतर आपल्याला काय भेटेल, 0. हा एक कट केला. म्हणजे इथं काय राहिलं, 1,000 अपॉन 5 इंटू 360. मी इथं आता सॉल्व्ह करतो, हे मी वर लिहितो. आता काय करतो, आपल्या इथं काय राहिलं, एक्स इज इक्वल टू, इथं काय राहिलं, 1,000 इंटू 360 अपॉन 5, बरोबर आहे. 1,000 इंटू 360 अपॉन 5. आता एक तर तुम्ही 1,000 हे 1,000 ला कॅन्सल करू शकता किंवा 5 360 ला, तुम्हाला सोपं वाटेल ते करूया. आपण काय करूया, 360 ला कॅन्सल करूया. आता 5 चा आता हे बघा, इथं मी 5 लिहितो, हे मनात करायचं असतं. 5 1 जा 5, बरोबर आहे. 5 7 चा किती येते, 35, पण इथं तर 36 होतं, बरोबर. मग 36 मायनस 35 करायचं, तुम्हाला काय भेटतं, 1. म्हणजे इथं कॅरी काय होईल, 1 होईल. म्हणजे आता इथं काय येईल, 10 नंबर आहे. मग 5 2 जा 10. मग आता इथं काय येईल, इथं आपल्या इथं काय राहील, एक्स इज इक्वल टू 1,000 इंटू किती होईल, 72 अपॉन 1 म्हणजेच काय असतं, हेच येईल 1,000 इंटू 72 अपॉन 1 आपण घेत नाही. आता 1,000 इंटू 72 म्हणजे काय होईल, 72,000 आणि आपला आन्सर कशात आहे, रुपीज मध्ये, बरोबर. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय आहे, 72,000 रुपीज. म्हणजे टोटल अमाऊंट स्पेंड ऑन स्पोर्ट किती झाली, 72,000, बरोबर आहे. आपल्याला जे विचारलेलं ते आपण फाइंड आउट केलं. आय होप तुम्हाला समजलं असेल. आता पुढचा बघूया, आपल्याला काय काढायचं आहे, व्हॉट इज द अमाऊंट स्पेंड ऑन क्रिकेटवर किती स्पेंड केली. आता ही आपल्याला काढायची. आता आपल्याला माहिती आहे का क्रिकेटवर किती स्पेंड केलेली आहे, नाही माहिती. आपण काय लिहायचं, पहिल्यांदा लिहिताना काय लिहायचं, लेट एक्स बी द अमाऊंट स्पेंड ऑन क्रिकेट, बरोबर आहे. कारण की ते आपल्याला माहित नाही क्रिकेटवर किती स्पेंड केलेली आहे, त्यामुळे त्याच्या जागी काय घेतलं, एक्स घेतला, बरोबर. आता एक्स घेतल्यानंतर फॉर्म्युला आपला हाय कसाच आहे, फॉर्म्युला काय, सेंट्रल अँगल फॉर क्रिकेट इक्वल टू अमाऊंट स्पेंड ऑन क्रिकेट अपॉन टोटल अमाऊंट स्पेंड ऑन स्पोर्ट इंटू 360 लिहायचं, म्हणजे 360 होईल, बरोबर आहे. म्हणजे हा फॉर्म्युला सेमच असतो सगळ्यांना. म्हणजे टोटल किती अमाऊंट आहे आणि न्यूमरेटरला काय लिहायचं, अमाऊंट स्पेंड ऑन स्पेसिफिक क्रिकेट किंवा कुठल्या स्पोर्टसाठी घेतलेलं ते लिहायचं असतं. आता क्रिकेट आपण आता किती लिहिलेलं आहे फॉर्म्युला, ह्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकूया. सेंट्रल अँगल फॉर क्रिकेट किती आहे बघूया,
सेंट्रल अँगल फॉर क्रिकेट किती आहे 160 आहे, बरोबर आहे. इथं बघितलं जर तुम्ही आपल्याला किती येतं 160 येतं. तो आपण इथं लिहूया. सेंट्रल अँगल किती आला 160 आला, तो इथं लिहिला. इक्वल टू अमाऊंट स्पेंड ऑन क्रिकेट किती आहे एक्स, हे माहित नाही आपल्याला. आता टोटल अमाऊंट स्पेंड ऑन स्पोर्ट किती आहे आपण मागच्याच आन्सर मध्ये काढलेलं, क्वेश्चन मध्ये काढलेलं किती 72,000, बरोबर आहे. म्हणजे किती झालं आपलं 72,000 लिहिलं इथं इंटू किती 360, बरोबर. आता आपण काय करूया हे सॉल्व्ह करूया. सगळ्यात पहिल्यांदा सिंपल आपल्याला काय दिसतंय, हा झिरोला हा झिरो कॅन्सल होईल. मग इथं काय राहील फक्त 160 इज इक्वल टू एक्स अपॉन 72,000 सॉरी 7,200 इंटू 36, बरोबर. आता हे आपण थोडंसं सिम्प्लिफाय करूया अजून. 160 इक्वल टू एक्स इंटू 36 अपॉन काही 7,200. आता हे कसं आहे डिव्हिजन मध्ये 7,200 ते आपण काय करू शकतो, इक्वल टूच्या लेफ्टला आपल्याला काय होईल मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. म्हणजे काय 160 इंटू 7,200 इज इक्वल टू एक्स इंटू 36, बरोबर. आता इथं जर बघितलं आपण एक्सचं मल्टिप्लिकेशन आहे कशावर 36 वर, मग 36 ला इक्वल टूच्या डाव्या साईडला आणलं तो काय होईल डिव्हिजनला जाईल. मग इथं लिहिताना कसं लिहिणार आपण 160 इंटू 7,200 अपॉन 36 इज इक्वल टू एक्स. आता आपण हे सॉल्व्ह करूया. आता सॉल्व्ह करायचं म्हणजे सिंपल, जर तुम्ही बघितलं 36 आणि 72 आहे म्हणजे 36 च्या डबल आहे. मग आपण कसं करू शकतो 36 च्या टेबलचं जर बघितलं 36 1 जा 36 36 2 जा 72, बरोबर. आणि हे जे दोन झिरो आहेत हे हाय तसे लिहिचे कट मारायचे असे जेव्हा 0 असतील तर. म्हणजे काय 36 झिरोचा किती 0, परत 36 झिरोचा किती 0, त्यामुळे ते कट झाले. मग आता आपल्याला काय भेटलं, आपल्याला सिंपल काय भेटलं 160 इंटू 200 अपॉन 1 इक्वल टू एक्स. आपण सिम्प्लिफाय करूया. 160 इंटू 200 अपॉन 1 म्हणजे 160 इंटू 200 अपॉन 1 म्हणजे 160 इंटू 200 इज इक्वल टू एक्स, बरोबर. आता हे सॉल्व्ह करूया. आता 16 इंटू 2 किती येतं 32. आता हे 1 2 3 0 आहे त्यामुळे 1 2 3 0 आणि इक्वल टू काही एक्स. आपण ह्याला परत कसं लिहू शकतो, सिंपल आपण ह्याला एक्स इज इक्वल टू 32,000 पण लिहू शकतो. म्हणजेच काय एक्स इज इक्वल टू, आता हे रुपीज मध्ये असल्यामुळे आपण रुपीजचे साइन काढून इथं लिहू शकतो 32,000, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला आपण किती अमाऊंट स्पेंड केली, आपण स्पेंड केलेली आहे क्रिकेट सॉरी आपण क्रिकेटवरती 32,000 रुपये स्पेंड केलेले आहेत. हे आपलं झालं आन्सर, हा झाला बीचा आन्सर, बरोबर आहे. अशा पद्धतीने हे दोन्ही आन्सर्स आपण काढलेले आहेत. हा क्वेश्चन कुठला होता, हा क्वेश्चन होता मार्च 2024 चा. थँक्यू.